कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास, रील्समुळे मिळालेलं प्रचंड फेम, कधी स्पष्ट भूमिका तर कधी त्यामुळे करावा लागणारा ट्रोलिंगचा सामना. बिझनेस वुमन ते आता लिरिक्स रायटरपर्यंतचा तिचा कोकण ते ग्लोबल असा एक छान प्रवास, इन्स्पायरिंग प्रवास. या सगळ्यात तिने जपलंय तिचं कोकणसोबतचं एक छान नातं. प्लीज वेलकम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. स्वागत आहे अंकिता तुझं. थँक्यू. बरं, सगळ्यात आधी आपण हा इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी आपण जे काही तुझा एक व्लॉग बनवलाय, कारण ज्या व्लॉगमुळे, ज्या रील्समुळे तू प्रसिद्ध झालीस, तो एक व्लॉग आपण आधीच शूट केलाय आणि त्याच्यात आपण बऱ्याच काय काय गोष्टी केल्यात ज्या कदाचित बिहाइंड द सीन प्रेक्षकांना माहीत नाहीयेत. त्या आधी सुरुवातीला बघूया, मग पुढच्या गप्पा सुरू करूया. नक्कीच. Yes. झालं? बनलास? एक दिवस मी नव्हतो तर कसं वाटलं? मस्त. मस्त. मी जिमला गेले होते. मग व्लॉग बघ. मी कसलं किरणला विचार मी काल काय काय केलं आज. काहीतरी ठोका मार. नाही, विचार किरणला. मी अजिबात आणि जिम मध्ये काही टाइमपास 2 नाही केलं. किलोचं 2.5 किलोचं डंबेल उचलतेस आणि सांगते 10 किलो उचल. कुणाल 2.5 किलोचं? काल मी 15 किलोचं उचललेत रे. तू त्याला विचार. तर गाईज, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, मी काल जिममध्ये एकटी गेले होते. मला सवय आहे अशी, म्हणजे कसं डेडिकेशन. आणि आज हे मी स्वतः भरून घेतलं आहे. मी असं करत असते. काय टाकलं सांग त्याच्यात? मी काय टाकलं? कॉफी आहे. हो, कडू देतोस तुम्हाला, मला माहिती आहे. कॉफी आहे ती. कॉफी आहे. 2.5 मारतेस आणि 10 उचलले, 15 उचलले. किती उचलते मी? काल मी किती केलं होतं? केवढं? कशी चांगलं workout आता करते? बघ, मग डोळे उघड. Proof आहे ना, proof आहे. प्रूफ आहे. मग तो सांगतो. काल तो म्हणत होता, वा व्हेरी गुड. पुसकी जसं मी तुम्हाला म्हटलं, अंकिताची सुरुवात जी आहे ती व्लॉग्स आणि रीलपासून झालेली, आणि त्याच्यानंतर आत्ता तिच्याकडे बरीच वेगवेगळ्या प्रकारची कामं येतात. हीच कामं कशी असतात, ती कशी निभावते, ह्याच्या BTS आज आपण बघणार आहोत. व्लॉगच शूट करणार आहोत. सकाळचा आता व्लॉग आपण बघितला आहे, त्यांचं सकाळचं एक सेशन, जिम आणि थोडंसं एक पूल गेम हे जे झालेलंच आहे. पण आत्ता आम्ही घरी आलोय तिच्या, आणि आता अंकिता येईल थोडीशी चेंज करून, कारण आत्ता आम्ही स्टुडिओमध्ये जाणार आहोत आणि बाकीची सगळी कामं कशी चालतात, तिचं बाकीचं काय नेमकं कामं सुरू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे BTS बघणार आहोत. अंकिता, हॅलो. मस्त रेडी झाले मी आता. येस, सकाळचं सेशन छान प्रकारे पार पडलेलं आहे. आता हे नेहमीच झालंय तुमचं डेली रुटीन? हा, म्हणजे तशी मी रोजच जिमला जाते. हे ऐकून बाजूला बसलेला कुणालने शॉकिंग रिॲक्शन दिली आहे. म्हणजे माझं कामामुळे कधी कधी स्किप होतं, पण मी प्रयत्न करते, कारण त्याने मला खूप हेल्थचे बेनिफिट्स सांगितलेत. त्यामुळे मी तसं हेल्थ जपण्याचा प्रयत्न करत असते. बरं, आता ज्या ठिकाणी आम्ही जाणार किंवा पुढचं जे काही वर्क आपल्याला बघायचंय, अंकिताचं डेली वर्क काय असतं, आणि तुम्हालाही प्रश्न पडत असेल, जर ती व्लॉग शूट करत नाही किंवा तिच्या व्लॉगमध्ये बाकीच्या काही गोष्टी करत नाही, तर अंकिता नेमकी काय करते, ती कुठल्या गोष्टींमध्ये बिझी आहे, हे विचारण्यासाठी आपण कुणाललाही इन करूया. कुणाल आहे इथे आता आमच्यासोबत. कुणाल, प्लीज जॉईन अस. हॅलो. कुणाल तर भरपूरच बोलेल की अंकिता फक्त कोकम सरबत आणि कोकम आणि मी काजू तिला घेते. रोज सांगतो की तिला मी रोज ब्लॉग पोस्ट कर असं खूप ओरडत असतो, पण ती सिंधू उद्योग, तिचे बिझनेस ह्याच्यामध्ये एवढी बिझी असते. पण तिला मी तेच सांगत असतो की आपला रेग्युलर जो तुला बघणारा ऑडियन्स आहे तो खूप तुझ्या जवळचा आहे. मला अगं इंस्टाग्रामवर वगैरे मेसेज असतात की दादा सांग ना तिला ब्लॉग पोस्ट करायला, सांग ना. तर बघूया आता काय करते. करेन. पण आधी ना, जेव्हा अंकिता व्लॉग शूट करायची, कुणाल कधीच असं समोर यायचं नाही. आता जेवढे काही मी अंकिताचे आत्ताचे व्लॉग बघितले लग्नानंतरचे, प्रत्येक व्लॉगमध्ये कुणाल गाडी चालवताना दिसतोय, तो काही ना काहीतरी बडबडतोय, तो त्याला इन्स्ट्रक्शन देतोय, हे कंटिन्यू चालूच असतं. सो आता माझ्या मते एक सवय तर कुणालला, आताही तो ह्या कॅमेरा समोर तुझ्या समोर हे बसलाय ना, यालाही कारण तेच आहे. तर तो आता कॅमेरा फ्रेंडली तेवढा ह्याच्यामुळे झालाय. म्हणजे मी किती कष्ट करते, विचार कर, ह्या गोष्टीवरती पण मीच मेहनत घेतली की त्याला कॅमेरा फ्रेंडली बनवणं, त्याला असं म्हणजे कॅमेरा समोर बोलायला नाही. तर तो आधी कुठे बोलायचा, माझ्या समोर पण नाही बोलायचा. आता तो ऍटलीस्ट ते तरी करायला लागले. आधी सवय नव्हती अगं, पण आता माझ्यामुळेच ब्लॉग्स चालतात. पण आता कुणाल मला सांग, आता ही व्लॉग्सची जर्नी होती जशी अंकिताची, राईट? तूही म्हणालस की आता ते कुठेतरी कमी पडलंय, तिचे चाहते आहेत ते थोडीशी कंप्लेंट करतात. पण पहिले व्लॉग शूट करायचे अंकिता, तेव्हा तू असं
फार कॅमेरावर यायला घाबरायचास किंवा नको म्हणायचास. आता व्लॉग शूट करताना ती एक सवय झाली आहे आणि आता तू स्वतःहून तिला सांगतोस. तुला किती चेंज वाटतोय अंकिताच्या या कॉन्टेंटच्या जर्नीमध्ये एकंदरीत? चेंज म्हणजे पहिले जेव्हा लग्न वगैरे ठरलं आणि लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही काही करत असलो की तिचा कॅमेरा असा शूट करताना असायचा आणि मी नॅचरल जे बोलत असायचो पटकन कॅमेरा बघितल्यानंतर मी थोडं कॉन्शियस व्हायचो. पण ते हळूहळू मला सवय झाली की ती फेक नाहीये. म्हणजे ती जे खरंच वागते तेच शूट करून लोकांना दाखवते. म्हणजे ती अजिबात फेक वागत नाही. त्याच्यामुळे आता मी यूज टू झालो त्या गोष्टीसाठी की ते खरंच जे काय करते काम किंवा तिचं एक म्हणणं आहे की माझ्यामुळे 4 मुली इन्स्पायर झाले माझ्यापासून, तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट असेल. आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठीच मी तिला सांगतो की रोज शूट कर. जे काय असेल 10 मिनिटं 15 मिनिटं, पण मुलींना किंवा कोणाला तुझ्याकडून काहीतरी शिकायला मिळू दे. म्हणजे काहीच टाकू नकोस, असं नको करूस. उलट कधी कधी मला घरून फोन येतात, का त्याचं तसं टाकलंस, का कुणालचं असं टाकलंस, का अगं काय कुणालचं काय हे विचित्र टाकलंस. काय टाकत तो असते काही म्हणजे. करतो तर मी सगळं पोस्ट करते, तरी सुद्धा मी बरंच कट करते, नाहीतर मी केवढं काय काय टाकू शकते. पण बाबांचं मला लगेच, जावई बापूंचं काय टाकलंयस ते बरोबर वाटत नाही, ते कट कर. मग मी ते मला परत एडिट करायला लागतो व्हिडिओ की पण बाबा. मी काय धिंगाणा करीन ना तेच आवडतं लोकांना. म्हणजे मला तो आता खऱ्या काय आयुष्यात तसाच आहे. मला माहित नव्हतं तो तसा आहे. मला उलट नंतर लग्नानंतर कळलं की हा हे काय करतोय, हा असं का वागतोय. आणि मी पण एन्जॉय करायला लागले. So आमच्या म्हणजे आता लाईफ मधला फन पार्ट आहे. डीपी दादा वगैरे आले की पण आमची दोघांची एवढी मस्ती असते. म्हणजे आता मागच्या हो. एका ब्लॉग मध्ये काय त्यांनी करत होते मी तेव्हा, टेन्शन मध्ये होते, काहीतरी झालं होतं वाटतं तेव्हा, मी टेन्शन कपडे मध्ये घातले होते. होते DP आणि हे दादांनी. मग आतमध्ये जाऊन यांनी माझे कपडे, म्हणले काय आहे हे सगळं टाइमपास. आणि माझा फुटेज गायब असेल याचा त्याच्यात. फुटेज गायब केलं, कारण बाबांनी मला फोन करून ओरडले, काही टाकतेस तू, हे करतेस. म्हटलं का, आता ते करत होते तर मी तेच टाकणार ना, काय वेगळं टाकणार. म्हणजे असं टाइमपास चालू असतो सगळ्यांचा. पण आता तुझ्या कामातही बरीच अंकिता तुला मदत करते. भरपूर, म्हणजे काय पैसे नाही मिळत फक्त मला, पण मी करत असते. तुझे व्हॉइस ओव्हर मी रेकॉर्ड करतो त्याचं काय ग? त्याचे देईन, त्याचे पैसे कमी असतात, पण आर्टिस्ट म्हणून मी जे येते आणि माझा आवाज जो तू वापरतोस एवढा सुरेल. ते मला पर्याय नसतो म्हणून करते. हे खरे बीटीएस आहेत. म्हणजे आता तुम्हाला अंकिताच्या मग एक काय? दोन रील्स मध्ये मी लिहिते सुद्धा त्याच्यासाठी, तो असं कधी कधी मला सांगतो. मी गाते सुद्धा हे जेव्हा तो मला क्रिएटिव्ह सांगतो. ब्लॉक येतो तेव्हा मी तिला विचारतो, कारण तिचं वाचन चांगलं होतं. आता काही नाही, तिचं चांगलं वाचन होतं. म्हणजे ती चांगलं लिहू शकते. ती गाऊ शकत नाही, पण मी ट्राय करतो तिच्याकडून काहीतरी करण्याचा. म्हणजे कुठे हमिंग पाहिजे असेल तर मी तिला सांगतो, एकदा ट्राय कर, बघूया आपण काय. टेक्नॉलॉजी आता एवढी वाढली की आपण काहीतरी करू शकतो ऍडजस्ट. तर आता आम्ही एक झीचा पण एक प्रोमो केला होता, त्याच्यामध्ये मी तिचा व्हॉइस यूज केला होता. हे अशा बऱ्याच ठिकाणी मी करत असतो, कारण 24 तासापैकी म्हणजे ऑफिस पण आमचं सेम याच्यातून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे कंटिन्युअस सोबत असते ती. डिस्टर्ब करत नाही, मध्ये मध्ये फक्त टोकावत असते. त्याच्यामुळे तिला मी एखादं गाणं कंपोज केलं किंवा काही केलं तरी विचारतो मी तिला, कसं वाटतंय हे. आणि तर मी ते genuinely feedback. जेन्युअनली मी प्रेक्षकांसारख्याची गाणची कसं वाटतंय असं वगैरे या लेवल पर्यंत जाऊन मी सांगते. नवऱ्याचं आहे म्हणून सगळं अप्रिशिएट करणार असं काही नाही. हे नाही चांगलं वाटत, त्याचं हे बरोबर नाही वाटत, हे ऐकायला खराब वाटतं, हे मी सरळ सांगते. पण अशी गाणी तो बनवतच नाही. एकच म्हणजे- गाणं त्याने असंच काहीतरी मला ऐकवलं होतंच माहितीये मध्ये. मी बोलले, शी असली गाणी बनवायला ते लागलाय. परत बघितलंच नाही. काहीतरी त्याने असं विचित्र गाणं बनवलं होतं. मी म्हटलं हे काय गाणं आहे, तू नको असली गाणी बनवूस, असं मी त्याला म्हटलं होतं. पण तो त्या ह्याचं ती चालू ऐकते असतं. चांगलं. म्हणजे तिची आवड चांगली आहे, गाण्यांच्या बाबतीतची असेल किंवा मूवीच्या बाबतीतची असेल, की आवड चांगली आहे. त्याच्यामुळे तिला टेस्ट आहे त्या गोष्टीची. त्याच्यामुळे मी एक जेन्युइन फीडबॅक म्हणून ऐकवत असतो तिला. कसं ऐकवतोस तेही सांग ना. काय करतो, एक गाणं जेव्हा एखाद्या फिल्मचं बनतं, माझ्या कानांवरती किती परिणाम होत असेल ते मी सगळ्यांना सांगते. ते गाणं स्टुडिओत बनल्यानंतर रात्री आम्ही जेव्हा स्टुडिओतनं घरी येतो, तेव्हा ते गाणं घरी पोहोचेपर्यंत 4 ते 5 वेळा ते वाजतं. ते मला ऐकावंच लागतं. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर ते हॉलमध्ये मोबाईलवरती वाजतं. त्याच्यानंतर तेच गाणं मोबाईलवरती बाथरूममध्ये वाजतं, कारण सगळीकडे आवाजाचं हे कारण वेगवेगळं आहे अगं ना. तुला सांगतो, की ती प्रोसेस तर वेगळीच आहे. पण आम्ही बनवण्यापासून एकदा गाणं प्रिंट झाल्यानंतर आम्हाला त्याच्यात काही आम्ही करू शकत नाही. पण आम्ही एवढ्या वेळ ऐकतो, कारण ते गाणं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे त्यांना डिरेक्टरला प्रेझेंट करेपर्यंत आमची धडधड जी असते, की स्क्रॅच अप्रूव्ह झालं पाहिजे. पण ती गोष्ट आम्हालाच माहिती आहे, की आमच्या मग यांना ते कंटिन्युअसली गाणीत ऐकावं लागतं. आणि मला पण
नॉर्मल माणसाला हे माहित नाही ना की एखादा म्युझिक डिरेक्टर जेव्हा गाणं बनवतो त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते, ते एवढ्या वेळा गाणं ऐकायला लागतं आणि ते मग कधी कधी तुम्हाला म्हणतो सॉरी आपण तुला ऐकायला लागेल, ते ऐक. आणि तो ते गाणं वेगवेगळ्या स्पीकरवरती ते गाणं ऐकतात, म्हणजे मोबाईलवरती तो असं ऐकतो, मग तो हेडफोन्स लावून ऐकतो, मग तो बाथरूम मध्ये ऐकतो, मग असं कुठेतरी पार्किंग मध्ये ऐकतो, मग ते गाणं कुठे कसं वाजतंय, गाडीत कसं वाजतंय, ह्या सगळ्या गोष्टी तो ऐकत असतो. आणि हे झालं रात्री आल्यानंतरचं मी सांगितलं. परत सकाळी जाताना तेच गाणं, कारण फ्रेश माइंड मध्ये ऐकल्यानंतर काय ते वाटतंय रिलीज होईपर्यंत असं. परत ते गाडीत तसंच असतं. त्याच वेळेला समजा आम्हाला तू मिळालीस कुणीतरी आणि तुला आम्ही लिफ्ट दिली, तर हा मुद्दाम तेच गाणं लावणार आणि आरशात तुझे रिॲक्शन बघणार की हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत. म्हणजे एखादं गाणं ऐकल्यानंतर आपल्याला असतं ना, "वाह, छान गाणं आहे, असे रिॲक्शन येत आहेत का, हेही तो बघतो. So असे एक्सपेरिमेंट चालू ते असतात जवळच्या लोकांना ऐकवतो मी. जोपर्यंत ते गाणं फिल्म मध्ये येत नाही तोपर्यंत. छान आहे. पण आता तुम्ही एकमेकांच्या करिअरसाठी ही मेहनत भरपूर, करताय, त्याच्यामुळे ते अगदीच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. बरं, आता स्टुडिओमध्ये आपण जाणार, कारण मला असं कळलंय की तुम्ही जवळपास अख्खा दिवस स्टुडिओमध्ये असता. तिकडे जेवण खाण्यापासून सगळं तिकडे असतं आणि फक्त रात्री झोपायला तुम्ही घरी असता. सो मला तेही प्रोसेस जाणून घ्यायची की ते BTS आणि ते वर्क कसं चालतं. एखादं गाणं समजा तू करत असशील, तर तुला अंकिता कशी हेल्प करते, और व्हॉटएव्हर तिचे काय इनपुट्स असतात, तुझे काय सजेशन असतात, ते मला आता जाणून घ्यायचं आहे. सो आता स्टुडिओमध्ये जाणार आहोत आपण. येस, लगेच जाऊया. तर स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आज आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? कारण आता अर्धा दिवस तर आपला संपलाय, म्हणजे तुमचं आज अर्धं काम थोडंसं बाकी राहिलं असेल कदाचित. आता पुढचं जे आहे नेमका आत्ताची दुपारनंतरची जर्नी तिकडची काय असते? म्हणजे आता तुम्ही लगेच कामाला लागतावर काय असतं तिकडे काही हा, लगेच लगेच कामाला, म्हणजे माझं तर एडिटर वगैरे सगळं आहे, त्यांनी काय काम केलंय, काय करायचं ते तुझी सगळं- सगळी टीम तिथे स्टुडिओमध्ये हो, असते, हो, तुझी हो. जे व्लॉग मी आणि ते hijack सगळं. केलेलं आहे सगळं. ऑफिस अर्ध मी घेतलेलं आहे. सगळं दाखव हा, सगळं. सगळं नाही दाखवणार, सगळं नाही दाखवणार. अगं म्हणजे मी ते सिंधुद्योगचं सामान असं भरून ठेवलंय एका ऑफिसच्या सगळीकडे साईडला. सिंधुदुर्ग सगळीकडे दिसतं. सगळीकडेच मी हे करून ठेवलंय, पण ते होईल. आता सध्या मी खर्च वाचवतेय माझा, असं त्याच्यामुळे मी ते ऑफिसमध्येच काही गोष्टी ठेवल्यात. पण तिथे जवळ परत माझं सिंधुद्योगचं गोडाऊन आहे, त्याच्यामुळे माझं तिकडे जाणं येणं असतं. मग गोडाऊन नंतर मग शॉप जवळच, शॉप कामं ठेवते एक 10 मिनिटावरती. सो माझं सगळं ते सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली तिथेच चालू असतात. आणि जो जो माझा NGO आहे त्याचा पण सगळ्या गोष्टी आम्ही तिथूनच हँडल करतो, त्याच्यामुळे त्याच्या पण काही येणाऱ्या गोष्टी या सगळ्या तिथेच ठेवल्या जातात. तर सगळं तर थोडा अडचण आहे का तिकडे स्टुडिओमध्ये. येस, आता आपण थेट जाऊया स्टुडिओमध्ये आणि तिथे कसं काम चालतं आणि दोघांचे एकमेकांसोबत कसं डील असतं काम करताना. ॲज अ नवरा बायको म्हणून आपण दोघांना बऱ्याच वेळेला पाहिलंय, पण ॲज अ को वर्कर कलिग म्हणून कसं काम करतात हे आता आपल्याला BTS पाहायला मिळणार आहे. चलो. चल. तर स्टुडिओमध्ये तर आता आपण आलोय, पण अंकिता जसं म्हणाली होती की तिचीही टीम इथे बसते, त्यांचंही काम सुरू असतं. सो ते कुठे आहे अंकिता? ते पण आतमध्येच आहे, आपण तिकडे जाऊ शकतो. आणि इथे इकडे जायचं नाही आपण, तिकडे तिकडे खूप अडचण आहे. तिकडे भरपूर मी गोडाऊन करून ठेवलेलं आहे ऑफिसचं. जे तू म्हणालीस तुझ्या सगळ्या प्रोडक्ट्स Products. प्रोडक्टचं काही नाहीये तिथे, पॅकेजिंगचं सामान, सगळे बॉक्सेस. मी तुला इकडून दाखव, इकडून तुम्ही बघू शकता, थोडेसे मी तुम्हाला देऊ शकते व्ह्यू. तुम्ही इथून बघू शकता की कसे तिथे बॉक्सेस आम्ही सगळं हे करून ठेवलंय. त्याच्यामुळे त्याची मी अवस्था थोडी बिकट केली आहे आता. पण चांगली गोष्टच आहे ती की मी जागा अशी वापरतेय मुंबईत, म्हणजे थोडी थोडी जागा पण आपल्याला वापरायला लागते. तर आपण आतमध्ये माझ्या टीम काय करते ते बघूया. इथे माझ्या नवऱ्यासाठी मी थोडीशी जागा सोडलीये. नाहीतर जर मला वाटलं तर मी इथे पण काय काय ठेवून देऊ शकते, जर जागा आहे त्याच्यामुळे. इथे माझा नवरा काम करत असतो. आता त्याचं तुला जर काही माझी मदत लागणार असेल तर मी थोड्या वेळानंतर येते. आता मला थोडा वेळ नाहीये, थोडीशी चालेल. बिझी आहे. तर असं इथे कसं? कुणाल त्याचं सगळं काम करत असतो, त्याचं सगळं रेकॉर्डिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथे चालतात. मी इथे बसून त्याला कधी कधी त्रास देत असते जेव्हा मला वेळ असतो तेव्हा. आणि कधी कधी मी त्याला लिहायला मी गाते सुद्धा मी, त्याच्यामुळे मी त्याला ती पण मदत करत असते. इन हाऊस सिंगर आहे माझी, पण कधीतरी मी पर्याय नसेल आणि तर कधी कधी मी तू असली पाहिजे होती खरं तर तेव्हा. आता एखादं असं काम असलं पाहिजे होतं, मला तो गायला दाखव ना, त्यांना सांगतो. गाऊन दाखव ना. नको नको नको, दाखव ना. मी गायला सांगतो, मला मी इथे बसून गात असते आणि मला तो सांगणार काहीतरी काय काय बोलतोस तू ते, पीच करेक्ट नाहीये, हे मला हे शब्दच कळत नाहीत, मला काय कळणार. नाही, पण तिला मी सांगितलं त्या दिवशीच की तुम्ही हा. व्हॉइस ओव्हर करता त्याच्यात पण वेगवेगळे
पट्टी असते, कुठल्या पट्टीत हो, हे पण करायचं असतं, व्हॉइस ओव्हर पण करायचं. एखादा जर माझ्याकडे ब्रँड आला आणि त्या ब्रँडचं काही व्हॉइस ओव्हर करायचं असेल आणि मला ते आता इथे छान रेकॉर्ड करून मिळतं, तर का नाही वापरायचं ना आपण? जर मी या त्याला आधी नाही सांगितलं असं काय करायचे, या आधी तिच्या मोबाईल मध्येच फक्त रेकॉर्ड पण आता करायचे. आहे तर मी आता त्याचा सगळं वापर करून घेते. प्रोफेशनल रेकॉर्ड करणं मस्त येतं, ते मस्त वाटतं. मस्त वाटतं जरा. तर मी रेकॉर्ड करायला जर बसले, तर ज्या गोष्टीसाठी मला आधी 1च मिनिट लागायचं, त्या गोष्टीसाठी आता मला 15 मिनिटं लागतात. कारण बरोबरच नाहीये, कट. बरोबरच नाही. नाही तू असं गेलं पाहिजे, तसं गेलं पाहिजे. पहिल्या शब्दावर जोर आला पाहिजे, दुसरा शब्द खाली गेला पाहिजे. एवढा हैराण करून ते व्हॉइस ओव्हर करून घेतो. पण त्याच्यामुळे एवढा फायदा झालाय, की मी हल्ली कुठेतरी एका ब्रँडसाठी व्हॉइस ओव्हर करत होते आणि ते त्यांच्यासोबत त्यांच्या स्टुडिओत काहीतरी करत होते. तर ते बोलले, "तुम्ही तर फार व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असल्यासारखाच व्हॉइस ओव्हर देता. असं बाकीचे नाईस. इन्फ्लुएन्सर देत नाहीत." तर मला असं आहे की नाही जाम शिव्या खाते मी त्याच्यामुळे कदाचित इतना इझी थोडंसं नाहीये बॉस. हां, मी म्हटलं ह्यांना माहिती नाहीये की मी जाम शिव्या खाते याच्यासाठी. पण तो खूप इम्प्रूव्ह करून घेतलंय त्याने ते. त्याच्यामुळे मला असं डबिंग असेल किंवा काय गोष्टी असतील, तर ते लिप सिंग मॅच करणं किंवा त्या गोष्टी मला खूप सोप्या वाटायला लागल्यात आता, की त्या मला येतायत. त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं आणि त्यालाही माझ्याकडनं म्हणजे अर्थात. आपण खूप ते खूप नंतर ते करायचं आपलं जे तू मगाशी म्हणालास ना काहीतरी ते हम्म. देणार आहेस ते आम्ही जर एक हिची जागा बघून येतो मग कुणालने चालेल, आम्हाला सांगितलं की तो तुला काहीतरी काम हँडओव्हर करणार आहे. अच्छा. हा ते काम आहे बघूया आता त्याच्याकडे कशी जे. करतेस. हा. ओके. इथे आमची एडिटिंगची रूम आहे. इथे एडिटिंग चालतं. लगेच बघ खायच्याच गोष्टी दिसल्यात तुला. हे बघ, हे आमचं असं इथे एडिटिंग चालतं. आणि त्यानंतर इकडे कुणालची आहे डबिंगची रूम. तर इथून सगळं इथे बसून गायचं, इथे बसून व्हॉइस ओव्हर द्यायचा, इथे बसून सगळ्या गोष्टी करायच्या. तेव्हा आता तुझं कामही इथे झालंच असेल अर्ध्याहून जास्त माझं कधीतरी. इथे नाही, मी हा माईक घेऊन तिथेच जाते कारण मला कसं शिव्या डायरेक्ट ऐकायला लागतात ना अशा. त्याच्यामुळे मी इथून अशा ह्याच्यावरती स्क्रीनवरती शिव्या ऐकण्यापेक्षा मी हे घेऊन तिकडेच जाते आणि त्याच्या समोरच ते करते. बापरे. म्हणजे ते मला कानांनी ऐकायला आणि बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या पडतात. बाकी तू म्हणशील तर इथे पण आमचा एक स्टोर रूम आहे ज्याच्यामध्ये मी सगळं माझ्या गोष्टी सगळ्या डंप करून ठेवल्यात. त्याच्यानंतर इथे पण एक आहे दरवाजाच्या मागे, तिथे पण सगळ्या माझ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हे एवढीच स्पेस मी कुणालसाठी सोडलेली आहे सध्या. आणि ही नो एंट्री वाली जी रूम आहे इकडे आमचा सौरभ राहतो. ओ. ती त्याची बेडरूम आहे. ओके. आता जसं आपण बघितलं ना, की जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं, की व्लॉग आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता अंकिता सध्या काय करते, तिच्या काय गोष्टी चालू आहेत. तर मला असं कळलं एक काम कुणालकडे छोटंसं आलंय आणि तो आता तिला काहीतरी रिक्वेस्ट करणार आहे त्या कामासाठी आणि ते काम इथे BTSमध्ये कसं शूट होतं हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लय म्हणजे एक 4 लाईन आहेत, कोकणी लाईन्स लिहायच्या. अच्छा. एक गाणं मी करतोय, हम्म. कोकण हम्म. थीम आहे त्याची. त्याच्यातले 4 फक्त कोकणी वर्ड्स म्हणजे पैसे मालवणी. देणार आहेस का? तर मी बजेट लिहिणार. नाही, बजेट कमी आहे. बजेट नाही आहे तर मग बजेट नाही. कमी आहे. माझे बाबा चार्जेस जास्त आहेत. पैसे देणार असशील तर बजेट कर. कमी आहे ग. बजेट आहे. कायमच कमी असतं. बजेटच नाही. तू आम्ही लोक अशी आहोत की टॅलेंटेड आहोत, कमी हम्म. बजेट मध्ये चांगलं काम देतो. हां. मला क्वालिटी पण पाहिजे Quality. आणि कमी बघ लिहिणार पैशात. असशील तर तुला चान्स मिळेल. ओ अच्छा. आता जरा आपण बघूया कदाचित ती काहीतरी प्रयत्न मी करेल लिहिते, लिहिण्याचा. लिहू शकते असं काही नाही. हा, कारण आम्हालाही कळलंय की तिने आता एक छान एक ह्याच्या आधी प्रयत्न केलाय गाणी लिहिण्याचा ना माझ्या पण मते मला तुला? सांग मध्ये कशा मध्ये कशा करते ती. कशा बाबतीत पाहिजे काय पाहिजे ते सांग तर मी लिहीन. तेव्हा ती सांगेल हे आमच्याच ब्लॉग मध्ये लिहिलं होतं तिने. तेव्हाच लिहिलं होतं हे. आत्ताच जसं कुणालने एक्सपेक्टेशन ठेवलेल्या अंकितासमोर की तिला एक छान कोकणशी रिलेटेड काहीतरी 4 लाईन्स लिहायच्या आहेत आणि तिने मस्त लिहिल्यात. त्या आत्ता आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकणार. कारण ते गाणं अजून व्हायचं आहे. त्याच्यावर बरीच प्रोसेस अजून व्हायची आहे. ते गाणं लवकरच तुमच्या भेटीला येईल. तिने खूप सुंदर वर्डिंग्स लिहिलेले आहेत. लिरिक्स खूप सुंदर लिहिलेले आहेत कोकण या विषयाशी रिलेटेड. त्याच्यामुळे आता कुणालची डिमांड तर पूर्ण केली आहे. कुणाल काय म्हणजे आता पुढे आपण चांगलं लिहिलं, आता पुढे देईन पण तिला, चांगलं चान्स देईन. चान्स नको पैसे दे. चान्स पैसे नाही नाही, गावता. पैसे पैसे तुला नाही आधीच सांगितलं होतं, बजेट नाहीये आमचं. आधीपासूनचे यायचे आहेत. खरं बजेट सांगते एवढे नाहीये. कामं केली आहेत ना पण आधीपासूनचे यायचे आहेत. बजेट कमी आहे. कुठेतरी असं मला असं दे क्रेडिट की हे बायकोने लिहिलंय हे केलंय मलाही छान वाटेल. क्रेडिट क्रेडिट देणार, क्रेडिट देणार. हो दिलं दिलंय, होतं. दिलंय. किती गाजावाजा केला होता. त्या गाण्यापेक्षा हिचीच चर्चा जास्त होती. अगं मी कारण लिहिलंय, मी मी लिहिलंय. मला असं लिहायला चान्स मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना आणि ती घरातच मिळाली तर माझं कौतुक मलाच करायला लागणार. अजून माझं कोण करणार आहे? मालवणी मीच चांगलं केलंय. लिहितेस तू. मी सगळंच चांगलं लिहिते. मराठीत पण लिहिलंय कुणाल मी. दोन्ही मालवणी तुला येत नाही मालवणी म्हणून आता तुझ्याकडे जास्त ऑप्शन चांगलं नाही. लिहिलंयस. हा असं बोलू शकतोस. येस पण आता तुझी असं तू मला मगाशी सांगितलंस की तू तुझी कामं इथे करतेस. सो मग आता तुला तुझं आहे काम आहे करायचं माझा एक आहे. व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करायचा आहे.
नाही बजेट लागेल. हो, budget. बजेट सांग. ते हे करून घे असं त्याच्यातच बजेट मायनस सांग. कर. बजेट किती आहे सांग. खूप कमी मला खूप कमी पैशात होतं उलट. तुला जे आहे ना, तुला जे क्रिएटिव्ह काम लागतं त्याचे पैसे जास्त असतात. बघूया क्रिएटिव्ह कर हा. ना आता. मी जे केलंय त्याचे म्हणते ते. व्हॉइस ओव्हर करताना ती हा. डगमगते ते बघशील आता तू. मी डगमगत नाही, तू डगमगवतोस. डगमगतोस म्हणजे तुला ते पिच करेक्ट करता आलं पाहिजे. हा. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक शब्दाचं महत्व असतं त्याच्यात. असं एका पिच मध्ये बोलून चालत नाही ते. कारण तिने आता आम्हाला दाखवलं व्हॉइस ओव्हरची रूम आणि हा. तिथे मी तिला सांगितलं की तू इथे बसून नाही मी करतेस का? तिच्यासाठी माईक इकडे घेतो. बघितलं? Exactly. कारण तेच इथून असतं ते. इथून शिव्या पडतात इकडून मला. हे वाजवायला पण बरं आणि पडतं. जाम ओरडतो, कधी कधी रडायला येईपर्यंत ओरडतो काय ग. बोलते? अरे डेंजर. हे येतच कसं नाहीये तुला, आलं येतच कसं नाही, असं थोडी बोलतात, असं केलं पाहिजे. म्हणजे तू काही बघतच नाहीस, तू फिल्म बघत जा, तू हे बघत जा. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट काय उगीच होत नाहीत कोणी. आपल्या म्हटलं, मला नाही चॅनलचे वगैरे व्हॉइस ओव्हर वगैरे येतात ना त्याच्यामुळे ते एवढ्या वर्ष ऐकून ऐकून कळलं की कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे, कुठल्या वर्डला महत्व दिलं आता ते पाहिजे. असतं ना एखाद्या याच्यानंतर की पाहत राहा फक्त आपल्या पुढे हा, असं चॅनलचं नाव बरोबर, घेऊन. channel. तो असं एवढं घ्यायला लागतो ना, असं पाहत राहा फक्त आपल्या असं करून. म्हणजे असं नाही, पाहत राहा फक्त आपल्या असं मला हा, येतं हा, माझं. हा, माझं असं right. फ्लॅट येतं तर त्याचं असं असतं, असं नाही. ऐकतेस ना सिरियल मध्ये आणि ते कसं राहतं, पाहत राहा फक्त आपल्या असं करून ते बोलायला लावतो. मग ते ते आता यायला लागलंय मला, बापरे. की ते असं एक्साइट होऊन बोलणं, एक्सप्रेशन आणून बोलणं आणि मला म्हणतो हसून बोल, मग ते हसून बोलणं हे सगळं मी शिकते आता. एखाद्या प्रोडक्टचं महत्व आपण सांगतो तेव्हा ते तसंच आलं पाहिजे ना, त्याचा इम्पॉर्टन्स आला पाहिजे. ते तिला कळत नाही अजून. त्याच्यामुळे आता ज्या ऍड्स लागतात हा. चॅनल वरती तर ते कसे बोलतात ना ते मी त्या पद्धतीने ऐकते. नाहीतर आधी मी फक्त ऍड लागली चल कधी एकदा ऍड संपते असं माझं हे असायचं बघणं. पण आता मी ते ऐकते आणि अभ्यासपूर्वक जरा बघते. आणि हे 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 असं लावतो त्याला पण कारण आहे, कारण त्याने सांगितलेलं आहे की एका कानावरती लावायचं नसतं, नाहीतर तुम्हाला वाटेल लावायचं की नसतं, काही जणांना कम्फर्टेबल अच्छा असतं, मला काही वाटलं तू जण शिवाय घालतोस ते ऐकण्यासाठी एक कान उघडा ठेवलायस माझा. नाही. असं तो मला एका बाजूने बंद करायला लावतो, एका बाजूने उघडं ठेवून मग असं बोलायला लावतो. नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि तुम्ही बघताय हो दे व्हायरल फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर. हा फंबल झाला. चुकलं पंबल. वाटलं. आणि थोडं स्लो घे, एवढ्या फास्ट नाही. नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि आणि तुम्ही लोकमत फिल्मीला जरा हे दे, कळलं ना मी काय इम्पॉर्टन्स दे. काय सांगत होते ते कळलं ना, हेच असतं. चल देते. नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि तुम्ही बघताय हो दे व्हायरल फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर. काय चुकलं? ठीक आहे, होऊ दे व्हायरल पण थोडं हायलाइट झालं पाहिजे. गपराव. आणि हे ठेवताना पण सांभाळून ठेवायला लागतं, नाही तर त्याचंही हे पडतो. महागातलं आहे ते. हा बघ, मी तुला काय शिकवलंय ते कर. ह्याच्या आधी सगळे तुम्ही जेवढे कुणाल आणि अंकिताचे इंटरव्ह्यू बघितले असतील तर सगळ्यामध्ये नवरा बायकोची भांडणं तुम्ही बघितली असतील, त्या खोड्या तुम्हाला दिसल्या असतील. पण आता ऍज अ कलिग म्हणून, ऍज अ को वर्कर म्हणून जेव्हा ते कसे एकत्र काम करतात आणि त्या कामात कशी त्यांची भांडणं होतात त्याचे हे खास बीटी. माझ्याकडे तर ते व्हिडिओ पण असतील, ते आपण प्रोमो करतानाचे, ते तर मला टाकूच दिले नाहीस. कसला ओरडलाय त्याच्यात, माझ्याकडे आहेत ते. हे नाही तुला ते नाही सगळं आहे माझ्याकडे. आणि घाण पण पण म्हटलं ठीक आहे, शेवटी. ती प्रयत्न करते. म्हणजे गायला सांगितलं तरी ती प्रयत्न करते, म्हणजे काय संबंधच नाही तिचा गायचा. पण प्रयत्न करते आणि करते चांगलं. म्हणजे ती एखाद्या मोठ्या वाहिनीने अप्रुव्हल देऊन ते टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होणं हो. म्हणजे चांगली इथपर्यंत गोष्ट मी आहे ना, केलंय. म्हणजे करते ती. पण तू मध्ये मध्ये काहीतरी छोटे जसं मागाशी मला म्हणाल तसं हमिंग किंवा कोरस किंवा असे काही छोट्या छोट्या गोष्टी तिच्याकडनं करून घेतोस काही. हा म्हणजे आत्ताच एका फिल्मसाठी मोशन पोस्टर रिलीज करायचं होतं आणि खूप अर्जन्सी होती आणि माझ्याकडे कोरस साठी खूप कमी मुली होत्या, तर हिला उभं केलं होतं मी. मला उभं केलं होतं, प्लस मला म्हाताऱ्या बायकांची आवाज काढायला लावतो, मला तरुण मुलींची आवाज काढायला लावतो, असे वेगवेगळे आवाज हे करायला लावतो. असं थोडं घोगरं बोल, थोडं हे कर, आणि मी ते सगळं करते आणि ते अप्रूव्ह होतं. मग मला असं वाटतं की बापरे, काय टॅलेंट आहे पण ते मी माझ्यामध्ये. म्हणजे इकडे टेक्निकली थोडंसं करतो म्हणून तरी ते सुद्धा होतं. ते इनपुट्स देणं हे ठीक सुद्धा आहे, म्हणजे महत्वाचं आहे. ठीक आहे. पण ह्याच्याकडनं आता तिला व्हॉइस मॉड्युलेशन खूप उत्तम प्रकारे कळतंय आणि तिच्याही करिअरसाठी किंवा तिच्या जे काही तिला ब्रँड कोलॅब्स किंवा व्हॉटएव्हर जे काही तिचं पुढचं काम असेल त्याच्यासाठी तिला हा अनुभव अर्थात गाठीशी ठेवून तिची कामं छान प्रकारे पार पाडता येतील असं मला वाटतं. सो हे जे आहे हे तिचं आता काम जे तुम्ही म्हणताय की सध्या व्लॉग कंटिन्यू जरी तिचे दिसत नसले तरी दिसतील सध्या आता, पण दिसतील दिसते. 100% हा, तर दिसतील. त्याच्यातही तो माझ्या मागे लागणार, दिसलेच पाहिजे. दिसणार. आता तू येईन मी. यांच्या चॅनलवर सांगितलंस त्याच्यामुळे तुला
करणं भाग आहे. अर्थात ते करताना तिची काही वेगळी कामं चालू आहेत. ती वेगळी कामं काय? तर ती ही कामं आहेत आणि ह्याच्यासाठी ती सध्या थोडासा वेळ घेते आणि व्लॉगकडे थोडीशी कमी वळलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्याविषयीचे बरेच प्रश्न आहेत. आपल्या सगळ्यांना ते प्रश्न पडलेत. ते प्रश्न उत्तर आपण करणारच आहोत. बऱ्याच जणांचे काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आत्ता ती सध्या पब्लिसिटी वाईज काय करते आहे? तिचे प्रोजेक्ट्स काय आहेत अपकमिंग? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं कन्व्हर्सेशन आपण प्लॅन केलंय. ते आता कन्व्हर्सेशनमध्ये आपण सहभागी होऊया. सो अंकिता हा व्लॉग सगळा पाहिला आपण. हम्म. पण ह्या सगळ्यामागे जी मेहनत असते आणि जे BTS असतात ते खरं तर प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असतात. पण सध्या सगळ्यांना हाच प्रश्न पडतो, की अंकिता रील्स आणि व्लॉग पहिल्यासारखे का बनवत नाही? तर सगळ्यात आधी त्याचं उत्तर देशील? त्याचं उत्तर त्या ब्लॉगमध्येच मिळालं असेल लोकांना, की मी आता बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी झाले आणि कधी-कधी आपण एक काम करत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सॅच्युरेशन येऊन जातं, की काय अजून काय करू याच्यामध्ये किंवा काय आता काही लोकांना दाखवायचंय आणि त्या कधी-कधी मला असं वाटतं, की मला मला जाणून-बुजून कोणत्याच गोष्टी सोशल मीडियावरती करायच्या नाहीयेत, की ओढून-ताणून केलंय, करायचंय म्हणून केलंय किंवा पैसे मिळणार आहेत म्हणून केलंय. हे मला नाही करायचंय. मला त्या गोष्टीतनं जिथपर्यंत आनंद मिळतोय, तोपर्यंत मला त्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे कधीतरी जर अंकिता YouTube, Instagram, सोशल मीडियावरनं गायब जरी झाली, हं. तरी ती कुठेतरी तिचा आनंद शोधत गायब झालेली असू शकते. पण सध्या मी खूप गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे ते होत नाहीये माझ्याकडनं. पण हं. मी कंटिन्यू करेन ते. येस. बरं या व्लॉगमध्ये आम्ही पाहिलं, की तू बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करतेस. आता स्वतःवरही जास्त लक्ष देतेस. पहिले ना अंकिता बारीक असल्यामुळे बरीच ट्रोल होत होती. हो. तर हे जे सध्या आम्ही जिम सेशन जे बघतोय, सो ते त्यामुळे सुरू केले का कुणालने सांगितलंय नाही, म्हणून सुरू केलं? कुणालने सांगितलं. मी स्पष्ट सांगते कारण मी हेल्थच्या बाबतीत तेवढी कधीच विचार करणारी मुलगी नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना माझं घर आणि माझं कॉलेज ह्याच्यामध्ये बरंच अंतर होतं. बसेस पण तेवढ्या ST आमची सारखी नव्हती. त्याच्यामुळे सकाळी जे मी कॉलेजला जायचे ते सायन्स ह्याच्यामध्ये असल्यामुळे प्रॅक्टिकल्स दुपारनंतर असायचे. त्याच्यामुळे पूर्ण दिवस मी तिथे थांबायचे. काहीतरी वडापाव खाऊन राहणं, पेप्सी पिणं वगैरे अशा गोष्टी मी करायचे, की कोल्ड्रिंक पिलं वगैरे. पण कधी हेल्थ बाबा नाही, आपण काहीतरी छान खाल्लं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे, हे कधीच नाही केलं. त्यानंतर जेव्हा मी मुंबईत आले, तर जॉबला लागल्यानंतर सुरुवातीला पगार कमी असतो, त्या ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट स्किप करणं, डायरेक्ट ब्रंच, हं. एकदम दुपारी जेवायचं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींची मला सवय लागली होती आणि ती सवय मोडणं खूप कठीण होतं. पण सकाळी ब्रेकफास्ट किती गरजेचा असतो, तो किती प्रमाणात घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे, व्यायाम किती गरजेचा असतो, हे सगळं कुणालने करून त्याने मला पहिलं जबरदस्ती न्यायला सुरुवात केली, की नाही तू चल, तू व्यायाम कर, तू हे कर, तुला खूप चांगलं वाटेल, एनर्जेटिक फील होईल, चांगलं काम करशील अजून. आणि आत्ता कुठे जाऊन मला ते वाटायला लागलं, की हो, म्हणजे जर मी आठवडाभर नाही गेले तर आत्ता वाटतं, की अरे नाही जायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आपण हं. आणि ती सवय आत्ता मला लागते. हं, हं. सो याचं क्रेडिट कुणालाच जातं. कुणालला हो, जातं. हो. अर्थात पण आता कान रिटर्न आहेस तू आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तुझा. सो तो एक्सपिरियन्स कसा शेअर करशील आणि जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, की तुला आता ग्लोबल प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करायचं आहे आणि एवढी मोठी संधी मिळते, हं. कसं वाटलं अंकिता? पहिलं तर मला विश्वास नव्हता बसला. मला असं वाटलं होतं, की सांगितलंय होईल न होईल. पण त्यात बऱ्याच गोष्टी चालू होत्या जगात त्याच्यामुळे ते पॉसिबल होईल की नाही याच्यावरती पण होतं. त्यामुळे मी फार विचार केला नव्हता. पण अचानक 15 दिवस आधी सगळं ठरलं, हं. की तुम्ही जाताय आणि मग मला असं वाटलं, की एवढी मोठी संधी, थोडीशी भीतीसुद्धा होती मनात. पण मला माहीत होतं, की मी एवढं ज्या गोष्टींमध्ये भीती वाटली त्या गोष्टी केल्या. तर ही गोष्ट पण मी चांगली निभवेन ही मला खात्री होती. हं. त्यामुळे तो एक चांगला अनुभव होता. हं. पण तिकडचं रेड कार्पेट किंवा तिकडच्या बाकी काही गोष्टी असतात. आत्ता काही गोष्टी सोशल मीडियावर ट्रोलही होतात. हं. त्या सगळ्याकडे कसं बघतेस? कारण तिथे काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत असतात, आपल्याला दिसतात काही वेगळ्या गोष्टी. सो तू त्याच्याबद्दल काही सांगशील आम्हाला? नाही म्हणजे लोकांना असं वाटलं का म्हणजे मलाही काही जण बोलले, की "तू तिथे का गेलीस?" की हं. म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं तिथे काय काम आहे? तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अभ्यासपूर्वक माहीत नसतात. कारण त्याचं नाव आहे कान फिल्म फेस्टिव्हल. एक्झॅक्टली. बट इट्स नॉट ओन्ली अबाउट फिल्म फेस्टिव्हल. तिथे काय आहे ना, की फिल्मचं नेटवर्किंग पण होतं. तिथे ब्रँडिंगसुद्धा होतं आणि ती जागा ग्लोबल नेटवर्किंगसाठी आहे. त्याच्यामुळे बरेच तिथे ब्युटी ब्रँड्ससुद्धा असतात, हं. जे स्वतःला प्रमोट करत असतात. ते त्यांचे स्पॉन्सर्ससुद्धा असतात. बरेचसे मोबाईलचे ब्रँड असतात, जे तिथे स्पॉन्सर असतात, त्याच्यामुळे ते स्वतःला प्रमोट करत असतात. आम्ही तिथे गेलो होतो मराठी भाषेला प्रमोट करण्यासाठी किंवा मराठी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे प्रमोट करण्यासाठी गेलो होतो. त्याच्यामुळे तिथे फक्त फिल्म रिलेटेड लोकं येतात असं नाही, पण तिथे फिल्मचं नेटवर्किंग खूप मोठ्या प्रमाणात चालतं. बरोबर. मला सुद्धा तिथे जाऊन महाराष्ट्र बूथला व्हिजिट करायला मिळालं. तिथे कशा गोष्टी चालतात किंवा काय आहे हे मला बघता आलं आणि त्या गोष्टीसाठी मला खूप भारी वाटलं, की मी त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. इन्फ्लुएन्सर म्हणून एक्सपिरियन्स केल्या, पण काय माहीत कदाचित मी
माझ्या एखाद्या फिल्मसाठी पण तिथे जाऊ शकते. वा, नक्कीच जाऊ शकशील इन फ्युचर अशी आशा करूया आपण. तिथेही तू ना कोकण प्रमोट केलंस. तुझ्या जे काही तुझं वेअरिंग होतं त्या सगळ्यावर तू कोकण चा एक फील दिला आम्हाला. सो ते कसं सुचलं आणि ते किती दिवसांपासून? कारण तू म्हणालीस 15 दिवसांआधीच ही सगळी तयारी झाली. सो हो. ते कसं सुचलं तुला? सुचलं म्हणजे आता माझी सुरुवात तसं बघायला झालं तर कॉन्टेंट क्रिएशनची ही कोकणातूनच झाली. कोकणातून म्हणजे मी कोकण दाखवून नाही केली होती, हं. पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत व्हावी म्हणून मी माझ्या ह्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीची सुरुवात केली होती. तिथून झालेली सुरुवात आणि आता जर मी एखाद्या अशा प्लॅटफॉर्मवरती जाते, तर तिथे कुठेतरी मला असं हवं होतं, की मी को काहीतरी मार्ग हवा होता, की जिथे मी कोकण रिप्रेझेंट करेन. पण मला त्यात ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिशन ह्या दोन्ही गोष्टींचं मिक्सचर करताना मला हं. सुचत नव्हतं की काय करायचंय. मग जी माझी स्टायलिस्ट आहे त्यांनी असं सुचवलं की तसंही जेव्हा तू पाठ करशील हं. तेव्हा पाठी पण काहीतरी अशा गोष्टी आपण एलिमेंट्स ठेवूया की तिथून सुद्धा तूच रिप्रेझेंट करशील स्वतःला. वा. म्हणून आम्ही ते पाठीवरती असं कोकणचं हे होण्यासाठी कोकोनट ट्रीज आणि ते असं सगळं नारळाची झाडं, बीच, पक्षी असं सगळं ते ठेवलं होतं. हं, हं. सो कोणत्याही याने मला तो जो ते रूट्स आहेत ते विसरायचे नव्हते, त्याच्यामुळे ते मी तसं ठेवलं होतं. येस. आता बाबांचा उल्लेख केलास तू. आई-बाबांची कशी रिएक्शन होती? कारण मी जेवढी काकांना भेटली मला असं वाटते ते असं फार त्यांना फेम आणि हे या काहीच सगळ्या नाही, गोष्टींच्या त्या काहीच पलाड आहेत नाही. सगळे. सो त्यांची रिएक्शन काय होती आई आणि बाबांची? नाही काही नाही म्हणजे त्यांना असं त्यांना माहीतच नव्हतं ना, की हे काय आहे आणि त्यांना एक्झॅक्टली. या हं. फील्डबद्दल माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांना असं काही फार वाटलं नाही. पण त्यांनी मला तेच विचारलं, की "जातेस तर येणार आहेस ना?" म्हणजे की त्यांना एक रिएलिटी शो केल्यामुळे त्यांना असं वाटतं, की ही आता अशा ठिकाणी कुठे जाते तर ही 60-70 दिवस काही कॉन्टॅक्ट नाहीये असं तर नाहीये ना. ओके. मी म्हटलं, "नाही, मी थोड्या दिवसांसाठीच जाते आणि मी येणार आहे." पण त्यांना काही नाही. अशी फार अशी काही रिएक्शन नव्हती. ते असे कोकणातले किंवा असे मिडल क्लास आई-वडील असतात ना, ज्यांना प्राउड जरी फील झालं तरी ते एक्सप्रेस करू शकत नाही. ते तसे आहेत. मला वाटतं की तूही बघितले हो. असशील. आपले आई-वडील ती जनरेशन तशी होती की ते तेवढे एक्सप्रेसिव्ह नाही आहेत. हं. जेवढे आत्ताचे आई-वडील आहेत, जे "वॉव! प्राउड ऑफ यू माय डार्लिंग, बिलिंग" असं बोलणारे ते ओके, केलंस छान आहे. पण ते जेव्हा इतरांमध्ये बसतात ना, तेव्हा स्वतःच्या मुलीचं कौतुक फार चांगल्या पद्धतीने करतात आणि ते मी ऐकते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यांना छान वाटलंय, पण त्यांनी ते एक्सप्रेस नाही केलंय. हं, हं. पण ही प्राउड मोमेंट कदाचित त्यांनी एक फील केली, जे मी ऐकलंय, की तुझ्या आईला फोन केलेला हो. ताईंनी. येस, सो येस. तो किस्सा ऐकायला आवडेल. निवेदिता ताईंनी फोन केला. त्यांनी मला असं सांगितलं, की जेव्हा तू पहिल्यांदा मला भेटलीस तेव्हा अशी शिष्ट वाटलीस. कारण मी तेवढी पटकन बोलायला जात नाही आणि एवढे मोठे लोकं आहेत, त्यांच्याशी असं डायरेक्ट बोलणं किंवा जाऊन हे करणं मला नाही जमत. पण हळू त्यांच्याशी एवढे दिवस तिथे होतो, तर बॉन्डिंग छान झालं. हं. आणि नंतर मग त्या असं म्हणाल्या, की नाही म्हणजे मी आई-बाबांना फोन केला, तर त्या बोलल्या स्वतः बाबांशी आणि सांगितलं त्यांनी, की "नाही, तुम्ही मुलीवर छान संस्कार केले, छान आहे तुमची मुलगी" वगैरे असं. हं. सो बाबांना कदाचित कान्सचं कौतुक वाटलं नसेल, तेवढं ह्या मोमेंटचं नक्कीच वाटलं असेल, वाह! वाह! की नक्कीच. त्यांनी कौतुक केलं म्हणजे नक्कीच मुलगी काहीतरी चांगलं करतीये. हं, हं. पण आता हे कौतुकही तेवढं गरजेचं असतं आणि ते आई-बाबांना जास्त सुखावणारं असतं असं मला हो. वाटतं या बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा. पण बहिणीही आहेत आणि बहिणींना नेहमी प्राउड फील होत असतं. त्यांनी तुझ्या जाण्यापासून ते येण्यापर्यंत सगळं छान केलं होतं. त्यातलं काही क्रेडिट बहिणींचं आहे अंकिता? नक्कीच त्यांचं म्हणजे त्या कोणत्याही गोष्टीमध्ये जेव्हा मी म्हणते, की मी अमुक ठिकाणी जाणार आहे, तेव्हा माझे जे काही बाकीचे बिझनेसेस आहेत, ते सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येते आणि त्या सांभाळतात. कारण त्यांनी मला बघितलंय, की मी शून्यातून इथे आले आणि मुंबईत माझं हे सगळं हे केलंय. त्याच्यामुळे ताई जर आज इथे अवेलेबल नाहीये, तर तिचे बिझनेस त्यांना माहिती आहे, की माझं लक्ष कुठे असणार, हं. की बिझनेसकडे लक्ष असणार, की हे नीट चालतंय का, ते नीट चालतंय का. तर त्या मला ती ॲश्युरिटी देतात, की "तू जा, याची काळजी आम्ही घेऊ." त्याच्यामुळे मी बिनधास्त जी जाऊ शकते ती त्यांच्यामुळे जाऊ शकते. अर्थात. पण ही जी व्हायरल जर्नी आहे ना अंकिता, आपण ह्याच्या आधी बिग बॉसमध्ये जाण्याच्या आधी एक छान एक इंटरव्ह्यू केला होता, हो. जिथे तू नालासोपारा ते कामोठा असा एक प्रवास सांगितलेलास आणि तो प्रवास ते आत्ता तुझाचा आत्ता प्रवास. काय आठवतं मागे बघितल्यावर अंकिताला? कारण व्हायरल जर्नी इतकी सोपी नसते. त्याच्यामागे बराच मोठा स्ट्रगल असतो. सो त्या जर्नीबद्दल काय सांगशील थोडक्यात? मला तसं म्हणायला गेलीस तर तू एकदम मी व्हायरल झाले आणि मला अचानक सगळं फेम मिळालं असं झालंच नाहीये. हं. मी स्टेप बाय स्टेप ग्रो होत गेले आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स मला मिळत गेलेत. म्हणजे जसं बरोबर. पहिलं रील्स व्हायरल झाले. त्याच्यानंतर मग मला YouTubeबद्दल कळलं. मग मी YouTubeची जर्नी एक्सप्लोर केली. YouTube रील्सचं झाल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी छोट्या-मोठ्या सीरियलमध्ये मी गेस्ट अपीअरन्सवाले काम केलं. त्यानंतर मग मला सीरियल्स कसे चालतात ते कळलं, की दिवस-रात्र तिथे मेहनत असते. हं. मग त्याच्यानंतर मग मला बिग बॉस मिळाला. बिग बॉस नंतर आता हे परत कानचं आलं. सो असं वेगवेगळ्या मी गोष्टी एक्सप्लोर करते. सो एकच गोष्ट करते त्याच्यातच काहीतरी व्हायरल झालंय आणि हं. मला फेम मिळालंय असं काही झालंच नाही. त्याच्यामुळे हाही मी म्हणेन, की मला एक स्ट्रगलच बघायला मिळालाय, की मी सगळ्या गोष्टी
पडताळत चालले, हे मला जमेल का, ते मला जमेल का, इथे मला चालेल का. हम्म. तसा छान प्रवास चालू आहे. असं काही सोप्पा मला कधीच वाटलं नाही. पण मागे वळून बघताना मी हे कसं केलं हे माझं मलाच कळत नाही, की कसं जमवलंय मी हे सगळं इथे येऊन. पण बिग बॉसचा तू उल्लेख केलास आता, बिग बॉसमुळे आयुष्य थोडं बदललं बिग अंकिताचं. बॉसमुळे भरपूर बदललं. बिग बॉसमुळे मला लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं. कोणताही निगेटिव्ह माझ्या लाईफवरती काही हे झाला नाही त्याने. कारण तो शोच असा होता, जाताना मला तीच भीती होती. कारण एकतर तो तुम्हाला इथे नेईल नाही तर खाली आणेल. बरोबर. कारण तिथे तुम्ही जसे आहात तसे राहिल्यानंतर लोकांना तुम्ही कितपत आवडताय. बरं त्याच्यानंतर 24 तासामधलं 1 तास दाखवलं जाते. त्याच्यामुळे ते काय दाखवलं जाणार आहे, लोकं त्याला कसे रिॲक्ट करणार ते होतं. पण खूप प्रेम मिळालं मला आणि मी आतमध्ये असताना पण एकदा सांगितलं होतं, की मला बाहेर तशी यंग कोणी मला माझे आणि त्यांचे विचार मॅच नाही होत. पण काका-काकी, आजी-आजोबा, मावश्या, आत्या ह्या जास्त माझ्याशी कनेक्ट करतात. तर त्यांचंच प्रेम मला बाहेर आल्यानंतर खूप मिळालं. म्हणजे अशा आज्या वगैरे अशा येतात आणि मला मिठी मारतात, "कशी गोड मुलगी आहेस तू" वगैरे. हे मला आवडतं. त्याच्यामुळे निगेटिव्ह काही झालं नाही. त्या शोने मला भरपूर काही दिलंय. पण आत्ताच आम्ही एक स्टोरी बघितली जी अभिजितने पोस्ट केलेली. अभिजित आणि तू त्याच्यात आम्हाला दिसलेलं, तर ते काय गोड बंगाल आहे? ते तुम्हाला लवकरच केलं. आता आपण जे व्लॉग्समध्ये काही लिरिक्स लिहिले आहेत, हा. ते माझा असा विचार आहे, की ते का आम्ही सत्यात उतरवू नये. तर एवढं छान जर लिहिलंच आहे, तर ते कदाचित आता उतरेल सत्यात. त्याच्या म्हणजे तो नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत आहे. नवीन प्रोजेक्ट आहे. आम्ही आता विचार करतोय कोलॅबोरेशन काहीतरी करूया. बापरे. आता लोकांनी मैत्री बघितली, लोकांनी भांडण बघितलं. आता लोकांनी काम सुद्धा एकत्र बघितलं पाहिजे. आणि आमच्या व्लॉगमध्ये लोकांनी कुणाला आणि तुला ह्याच्या आधी नवरा बायको म्हणूनही पाहिलं आणि नंतर कोवर्कर म्हणूनही पाहिलं, जे आम्ही तुझे डिबेट्स पाहिले त्याच्यासोबतचे. पण कुणालची जर्नी एक वेगळी आहे आणि तो तुझ्या या जर्नीत खूप हेल्प करतोय अंकिता. सो त्यातलाही खूप सारं क्रेडिट द्यावं लागेल, कारण आता जो काही आम्ही व्लॉग आणि बीटीएस आपण शूट केलं खास या शोसाठी, ते बघितल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी तू त्याच्याकडनं शिकतेस. हो, खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझ्यातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतोय, की मी जे आईने अभ्यास करून घेतला, जे निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्येच तू भाग घ्यायचा. तर त्या सगळ्या ते जे स्किल्स होते माझे, ते कुठेतरी मी सोडून दिले होते. वाचन तर मी तो म्हणाला तसं मी वाचनमध्येच सोडून दिलंय. परत तो मला बुक्स देत असतो. हे वाच, ते वाच, नवीन पुस्तकं वाच. तर एक अभ्यासू दृष्टिकोन परत एकदा ह्या सगळ्या गोष्टीला मिळाला एका वेगळ्या फील्डमध्ये. म्हणजे मी फिल्म बघायचे, पण फिल्मला मी कधी अभ्यासू दृष्टीने कधी बघितलं नव्हतं. ते मला त्याने शिकवलं, की तू फ्रेमिंग चेक कर, तू कसा अँगल आहे तो चेक कर, त्याने कसं हे केलंय ते चेक कर. इव्हन म्युझिकबद्दल मला तसंही काही फार गंध नाही त्यातला. पण त्यातलं पण तो अभ्यासू दृष्टीने एक बघायला जे सांगतो ना, ते मला एक नवीन शिकायला मिळालंय. आणि मी अशी मुलगी होते जी मूव्ही संपल्यानंतर उठून झालं ना, मूव्ही बघितला तर जायचं. क्रेडिट्स रोल होईपर्यंत आता मला बसायला लागतं. कारण आता मी अशा व्यक्तीच्या ह्याच्यात आहे, की त्याच्यासोबत लग्न केलंय, की तो कोणी काय काम केलंय हे सुद्धा बघून जायचं. ते त्या माणसाला चांगलं वाटतं. भले त्या फिल्ममध्ये त्याचं काही नसेल, तरी सुद्धा तो क्रेडिट्स रोल होईपर्यंत थांबतो. ते सगळे क्रेडिट कोणी काय काम केलंय, मग आता तुला ह्या मूव्हीमधलं काय आवडलं, हे आवडलं, अच्छा मग ते कोणी केलंय ते बघ. त्याची प्रोफाईल चेक कर, म्हणजे तुला अजून कळेल की ती व्यक्ती काय काम करते किंवा त्या व्यक्तीचे स्ट्रगल्स काय होते. सो हा एक चांगला दृष्टिकोन त्याने मला दिलाय. पण कुणाल जे काही करतो काम, त्याच्यामध्ये तो तुझ्यावर बऱ्याच काही गोष्टींचा एक्सपेरिमेंट करतो. तुला वाटलं होतं कदाचित तुझ्या आवाजावर काहीतरी एक्सपेरिमेंट होऊ शकतं, असं तुला कधी वाटलेलं? नाही, मला कधीच वाटलं नव्हतं. पण मला असं वाटायचं की मी गाऊ शकते का, मी हे करू शकते का. पण इथे मला भरपूर ओरडा मिळतो. पण व्हॉइस ओव्हर करणं किंवा ह्या गोष्टीमध्ये जे तू बघितलंस, की खूप मला तो चांगल्या पद्धतीने गाईड करतो, की कसं आवाजामधले उतार चढाव, जे माझं असं सगळं फ्लॅट जे मी बोलायचे ते उतार चढाव कसे असले पाहिजेत किंवा काय असलं पाहिजे हे तो मला चांगल्या पद्धतीने सांगतो. अंकिता खास करून तिच्या स्पष्ट भूमिकांसाठी खूप ओळखली जाते, कारण अंकिता स्पष्ट मतं मांडते. त्याच्यानंतर तिला ट्रोलिंगचा काही वेळेला सामना करावा लागतोच, पण अंकिताची काही बाबतीत स्पष्ट मतं आहेत. म्हणजे आत्ताचं पुणे प्रकरण असो किंवा पहिले सुरुवातीला ना जेव्हा अंकिता रील्स करायची किंवा ते खड्ड्यांवरचं रील असो, पावसाळ्यात जे काय ते सरकारला जाब विचारणारी अंकिता होती. ती आत्ता कुठेतरी मिस करतायत लोक, का असं होतंय? मिस करतायत म्हणजे आता मला नवऱ्याने असं सांगितलं की गरजेचं नाहीये की तू सगळ्या गोष्टींवरती बोललंच पाहिजेस किंवा तुझी मतं लोकांना पटतायत असंही नाहीये.
पण तू योग्य त्या विषयांवरती बोल. सगळ्याच विषयांवरती जर तू बोलत राहिलीस तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा राहणार नाही. त्याच्यामुळे तू सतत बोलण्यापेक्षा जेव्हा योग्य असेल, जिथे खरी गरज असेल, जिथे कोणी बोलत नाहीये किंवा जिथे कोणी व्यक्त होत नाही, अशा विषयांवरती बोला. जसं तू म्हणालीस की कधी कधी ट्रोलिंग नाही, मला कायमच ट्रोलिंग झालंय, कायमच मी. आणि कोकणात तर काही झालं तरी पहिलं माझ्यावरती तर ही का बोलत नाहीये, ही का, हिचं का हे नाही. तर काही वेळेला असं असतं ना की आम्ही कुठेतरी दुसरीकडे असतो, कामात असतो आणि माहितीही नसतं की काय झालंय. सो कुठच्याही विषयावरती अर्धवट माहिती असताना किंवा सोशल मीडियावरती जेवढं दिसतंय तेच बघून न बोलता तू तो विषय पूर्णपणे पडताळून मग त्याच्यावरती बोल, हे मला कुणालने सांगितले. आधी बऱ्याच वेळेला मी खूप विषयांवरती व्यक्त व्हायचे, तेव्हा मी कमी इन्फॉर्मेशनमध्ये व्यक्त व्हायचे. आता त्याने मला सांगितलं की पूर्ण माहिती घे, दोन्ही बाजू समजून घे आणि त्याच्यानंतर बोल. की मी एका बाजूनेच बोलणार, मला जे पटतंय तेच बोलणार असं न करता दोन्ही बाजू समजून घेऊन तुला काय पटतंय ते आता तू बोल. त्याच्यामुळे आम्ही दोघी दोन टोकाचे आहोत. मी पटकन रिॲक्ट होणारी आहे आणि तो खूप विचार करून रिॲक्ट होणार आहे. तर कुठेतरी त्याने मला ते चांगली गोष्ट एक शिकवली आहे. त्यामुळे मी कमी ठिकाणी व्यक्त होते पण चांगल्या पद्धतीने व्यक्त होते. पण अंकिता ते रील्स कुठेतरी मिस करतेस का? कारण माझ्या मते पहिलंच आपल्या मागच्या इंटरव्ह्यू मध्ये तू बोललीस की पहिलं व्हायरल झालेलं रील होतं ते म्हणजे ते लग्नात तू एक हो. रील केलेलं ते. असे मित्रांसोबत छोटे छोटे जे फनी काही गोष्टी आहेत त्या आता अंकिता मिस करते का करायच्या काही वेळेला? मिस करते म्हणजे मला वेळच मिळत नाही अगं. म्हणजे मी प्रयत्न करते. मी आत्ता तू जर माझ्या मोबाईलमध्ये बघशील ना, तर जवळपास एक 15-20 तर स्क्रिप्ट मी अशाच लिहून ठेवलेल्या आहेत, ज्या मला माहिती आहेत की मी ह्या पोस्ट केल्या तर याला चांगला रीच मिळणार. पण तो वेळ काढणं आणि ते शूट करणं, आळस आलाय की काय काय माहित नाही. पण असं झालंय की हां, करूया, उद्या करूया, परवा करूया. आता मला कुणाला सांगतो, "अगं कर." हम्म. आणि पण ते राहून जातंय कुठेतरी. आणि माझे जे मला करायचं होतं, जे बिझनेसमध्ये माझा पहिल्यापासून जो होता, मी जास्त फोकस माझा तिथे व्हायला लागलाय. त्याच्यामुळे इथे थोडासा कमी व्हायला लागलाय. हम्म. पण मी त्याचा बॅलन्स ठेवण्याचा आता प्रयत्न करतेय. हम्म. पण बिझनेसमध्ये काही वेळेला बरेच खाचखळगे असतात अंकिता, भरपूर. आणि खूप वेळेला तुला नुकसानाला सामोरं जावं लागतं. ज्याचा एक व्हिडिओ आम्ही तुझा पाहिलेला आता, एक नुकसान मध्यंतरी एक आंब्याचं हो, तू हो, हो, टाकलेलंस आणि हो. त्याचं ते. खूप मोठं नुकसान झालेलं. ती नुकसान भरपाई करताना कुठेतरी प्रेशर येतं का अंकिता, की आता आपण थोडंसं बिझनेसकडे वळलोय आणि त्याच्यात जर नुकसान झालं तर आता आपलं बाकीचंही आपण थोडं स्लो डाऊन केलंय, तर तुला त्याची चिंता वाटते? तू जे बघितलंस ते तर मी पोस्ट केलं म्हणून बघितलंस. त्या व्यतिरिक्तही आमचं बरंच नुकसान झालेलं असतं आणि ते मी प्रत्येक वेळेला सांगत नाही, कारण ते मग सारखं सारखंही सांगते असंही होतं. पण मला एक ह्या जर्नीमधनं एक कळलं की बिझनेस ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात तुम्हाला सुट्टी नाहीये. म्हणजे जॉबमध्ये ॲटलिस्ट तुम्ही सुट्टी घेऊ शकता. इथे दिवस रात्र टेन्शन असतं, इथे दिवस रात्र विचार असतो. आता काय नवीन करायचंय, आता काय हे करायचंय, हा सोडून गेला तर, तो सोडून गेला तर, कामाला कोणी नसेल तर मग कसं सगळं मॅनेज करायचं. त्याच्यामुळे ती झोप किंवा ती शांती कधीच नाही. जरी आम्ही कुठे फिरायला गेलो, ब्रेक घ्यायचा जरी म्हटलं, तरी सुद्धा फोनवरती त्या गोष्टी चालूच असतात. त्याच्यामुळे बिझनेस करणं हे तेवढं सोपं जे मला वाटलं होतं की अरे माझ्या हातात आहे, मी हवं तेव्हा सुट्टी घेईन, मी हवं तेव्हा बंद करेन, हे असं नाही होत. आणि खूप जास्त टेन्शन त्याच्यामध्ये असतं. नुकसान भरपाई करताना सुरुवातीच्या काळात जेव्हा मी अगदीच बिझनेस चालू केला होता, तेव्हा जेव्हा मी नुकसान बघितलं होतं ना, तेव्हा मी रडले होते. की मी रडायचे, मला नाही जमणार, आता हे नुकसान झालं म्हणजे आता मी परत कसं ते सगळं रिकवर करू किंवा काय करू. पण मी त्याच्यातनं शिकले, की आता मला कळलंय की एक नुकसान झालं तरी ते दुसरा बिझनेस आणि ते कसं भरून काढायचं, किंवा ते नुकसान झालंय तर आपण त्या नुकसानाला कवटाळून तिथूनच ते नुकसान भरण्याचा प्रयत्न न करता वेगळ्या मार्गाने कसं त्याला कव्हर करता येईल त्या सगळ्या गोष्टी बघणं मला आता हे झालं. की आत्ताच जे आंब्याच्या ह्याचा तू उल्लेख केलास म्हणून सांगते, की आमचं एक कुरिअरचं अख्खं एक लॉट डॅमेज झाला होता आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला पैसे देणार नाही कारण तुम्ही डॅमेज केले. आणि मी जे कस्टमर होते त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला तुमचे प्रोडक्ट व्यवस्थित पोचवू, आणि आम्ही त्यांना पोचवले देखील. पण मी कुरिअर जे होतं त्यांच्याशी भांडत होते, तर ती बाई रडायला लागली माझ्यासमोर की नाही असं नाही, मला एवढा मोठा लॉस मी नाही सहन करू शकणार आहे ते. आणि जेव्हा ती रडली, मी लगेच कोणाला फोन केला की मला माझे दिवस आठवले. कदाचित ह्या बाईने पहिल्यांदा आयुष्यात एवढा लॉस बघितलाय आणि त्याच्यामुळे ती रडतेय. एक ते होती आमची कन्साइनमेंटच पूर्ण 25,000ची काहीतरी होती आणि ती बाई रडत होती. मी तिला म्हटलं मी तुला 1 रुपया देणार नाही. पण ती जेव्हा रडली तेव्हा मी तिला जाऊन भेटले. मी तिला दाखवलं की मी खोटं बोलत नाही, तू बघ हे असं असं झालंय, लोकांचं नुकसान झालंय, आम्ही त्यांना दिलंय म्हणजे आमचं डबल नुकसान झालंय. मी तुला फक्त कुरिअरचे पैसे देत नाहीये, पण आमचं रॉ मटेरियलचंही नुकसान झालंय,
प्लस मी परत मागून ते पाठवलंय दुसऱ्या बापरे. ह्याच्याकडनं. म्हणजे मला जिथे मला 90,000चं नुकसान आहे, तू फक्त 25 साठी रडतेस, मी काय करायचं? मग तिने मला तिची स्टोरी सांगायला सुरुवात की मी एक सिंगल मदर आहे, मग मी या बिझनेसमधनं उभं राहण्याचा प्रयत्न करते, मी आत्ताच हे चालू केलंय ते. ट्रस्ट मी तिला सगळेच्या सगळे पैसे दिले. मी तिला एवढंच सांगितलं की तुला आत्ता हा अनुभव आलाय ना, यातनं तू काय शिकणार आहेस? ती बोलली मी परत हे म्हणजे आंबे वगैरे पाठवण्याचं मी घेणारच नाही माझ्याकडे. म्हणाली की नुकसान माझंही होतं आणि मला समोरच्याचंही नाही करायचंय. मी तिला एकच आणि ती स्वतःच्या मुलाला ओरडायला लागली की तू हे का घेतलंस अंगावरती, की तू तू नाही बिझनेसमध्ये लक्ष घातला पाहिजेस, तू ह्याच्या पुढे बिझनेसमध्ये पडूच नको. बापरे. तर मी तिला म्हटलं की असं नको करूस, तो पण बिथरेल. मी देते तुला पैसे, घे 25,000 रुपये तुझे, पण त्याला मोटिवेट कर. तो चुकलाय तोही शिकेल किंवा तूही शिकशील. आणि मग ती बाई खुश झाली. त्याच्यानंतर मग तिने आत्ता नंतर आम्हाला ज्या पद्धतीने सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीने ती आमची पार्सल्स हँडल करते, ते खूप वेगळं आहे. पण हे जे इथे येण्यासाठी मलाही रडावं लागलंय, मी खूप रडले आणि आत्ता मी समोरच्याला समजू शकते की ती व्यक्ती काय फील करत असेल त्या बिझनेसमध्ये किंवा ती कशासाठी रडत असेल हे मला समजू शकतं. पण याला खूप रात्र रडून काढलेली अंकिता आधीची आहे. हा इथे तू मुंबईत हा बिझनेस करतेस अंकिता. गावी आई आणि बाबा अजूनही तीच जुनी कामं करतात. मागच्या हो. वेळेला आपण बघितलं होतं घरात, तर आई आणि बाबांचं अजून तेच रुटीन चालू आहे. तेच. या बिझनेस बद्दलही त्यांचं तेच रुटीन चालू आहे किंवा त्यांचं काही वेगळं सुरू आहे? ते आता हा बिझनेस बघ, मला वडिलांनी सांगितलं होतं की बिझनेस तुला नाही जमणार आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला जमणार, मी करून दाखवणार. आणि मला तेव्हा ड्रीम होतं की मी माझा स्वतःचा रेस्टॉरंटचा बिझनेस करेन आणि बाबांना सांगेन की बघा मी सेम करून दाखवलं. पण एनिहाव ते नाही वर्कआउट झालं, म्हणजे अजूनपर्यंत नाही झालं. माझं ड्रीम आहे, मला एक स्वतःचा रेस्टॉरंट हवंय, हे मी खूप आधीपासून सांगते. त्या व्यतिरिक्त माझे बरेच बिझनेसेस चालू झाले, म्हणजे क्लोदिंग ब्रँड म्हणशील किंवा हे सिंधुउद्योगचं म्हणशील, हे झालं. हे माझं स्वतःचं आहे, इथे बाबांचं काही नाहीये. त्याच्यामुळे मी हा बिझनेस करते. मी त्यांना सांगितलं की हा मी छान ग्रो करते, आता आपण ह्याच्यामध्ये मिळून काही करू शकतो का? तरी नाही. सो ती जी मेंटॅलिटी आहे ना, की त्या आई वडिलांना मुलांवरती आणि बिझनेसवरती फार विश्वास नाही. अगदी हल्लीपर्यंत, लग्न होण्याच्या आधीपर्यंत ते मला सांगत होते की बघ जमलं तर नोकरी कर, बिझनेस करू नकोस. तर मी म्हटलं कसं शक्य आहे आता, आणि नाही जमणार मला. जेव्हा मी नोकरी सोडताना त्यांचं असंच हे होतं की नको, बिझनेस नको, कारण त्यांनी बिझनेसमधला ते सगळ्या उतार चढाव आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नका बघू ते, आम्ही वैतागलोय. तर मी त्यांना म्हटलं की नाही, तुमची पद्धत चुकते बिझनेस करण्याची, त्याच्यामुळे तुम्ही वैतागलाय. मी त्याला इंटरेस्टिंग बनवू शकते, मी वैतागणार नाही बिझनेसमध्ये, की मला माहिती आहे की त्याला कसं टर्न करायचं, काय करायचं, आत्ताच्या ज्या म्हणजे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे त्याला मला माहिती आहे. बाबांना ते जमत नाही अगं. म्हणजे बाबांचं स्पष्ट सांगायला गेलं तर मी आता म्हणून आमचा रेस्टॉरंट किंवा काही प्रमोटच करत नाही, ओके. कारण मला ती गर्दी आलेली आणि मला असं वाटतं की आई बाबांना त्रास नको व्हायला ते हँडल करणं, कारण एकतर ते दोघंच हँडल करतात आणि त्याच्यामुळे ते मला असं वाटतं तुम्ही कामाला माणसं ठेवा, जास्त वाढवा. पण त्यांना ते ते नाही कळत असं कॅल्क्युलेशन. ते जुन्या विचारांचे आहेत, त्यांना आमचे विचार पटत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं चाललेलं असतं. पण ते त्याच्यात खुश आहेत. म्हणजे की त्या इथे येऊन किंवा मुंबईत येऊन मला बरेच कमेंट असतात की एवढं कमवतेस, आई वडिलांना मुंबईत का नाही घेऊन येते?" एक्झॅक्टली. हो. ते इथे येऊन ते जसे येतात ना, म्हणजे आई माझी जूनमध्ये 4-5 दिवसांसाठी येते. अगदी बिचाऱ्यासारखी बसून असते ग ती, आणि तिला सकाळी 4 वाजता उठायची सवय. इथे 4 वाजता उठून काय करणार? काय करणार? आम्ही बरोबर. पण नाही उठत. मग ती उठते म्हणून मला उठायला लागतं. करणार काय उठून? गप्प सोफ्यावरती बसून असतो दोघी. त्याच्यामुळे त्यांचा तो जो हे आहे ना, तो बघून मला वाईट वाटतं, की नाही, हे शहरात नाहीच राहू शकत. त्याच्यामुळे ते तिथे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काय करतायत, ते त्यांची हेल्थ जपून करतायत, तोपर्यंत ठीक आहे. तर तू आता म्हणालीस की तुझ्या फेममुळे कदाचित तू थोडंसं काही प्रमोट केलंस की तिकडे गावी गर्दी होते आणि मग आई वडिलांना त्रास होतो. तुला फेमचा नंतर कधी त्रास झाला का? किंवा म्हणतात आधी एक तू नॉर्मल ठिकाणी फिरू शकत होतीस, जाऊ शकत होतीस, तेव्हा फार जण कोणी असे ओळखणारे असतील तरी एवढी गर्दी नाही व्हायची. आपणही लास्ट टाइम रस्त्यावर एक शूट केलं होतं तेव्हा सतत येऊन फॅन्स भेटत होते. सो ह्या फेमचा आता तुला तुझं कुठलं काम करताना त्रास होतो? ह्या फेमचा मला फक्त जेवताना त्रास होतो. मला भूक लागली ना, की मला काही सुचत नाही अगं. आणि मी जर कुठच्या रेस्टॉरंटमध्ये गेली आणि मी जेवतेय, तर एखाद्याचं जेवण झालंय, आता आम्ही चाललोय म्हणून जेव्हा ते येऊन मला जेवताना उठून फोटो काढायला सांगतात ना, तेव्हा मला फक्त वाटतं की जेवण झाल्यानंतर फोटो घ्या. मला फक्त एवढाच त्रास होतो. मला जेवताना कोणी डिस्टर्ब करू नका. कारण मला भूक सहन होत नाही आणि मी अगदी असं म्हणजे
जेवण म्हटल्यानंतर मी खूप फुडी आहे. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज नसतं आणि तेव्हा मला कोणी डिस्टर्ब केलं की त्रास होतो. पण याची एक पॉझिटिव्ह साईड पण आहे की जेव्हा कधीतरी काहीतरी लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तू बिझनेसमधलं लॉस समज किंवा फॅमिलीमध्ये काहीतरी समज किंवा काहीतरी आपण टेन्शनमध्ये आहोत आणि आपल्या मनाविरुद्ध काहीतरी झालेलं आहे, अशा वेळेला एखादी व्यक्ती तुझ्याकडे येते आणि तुला सांगते की तुम्ही फार ग्रेट आहात, तुमचे व्हिडिओज बघते मी, तुमची जर्नी इन्स्पायरिंग आहे आणि तुमच्याकडे बघून मी माझ्या मुलीला सांगते किंवा एखादी मुलगी सांगते की तुमच्याकडे बघून मी काहीतरी शिकते किंवा मला वाटतंय की काहीतरी करावं असं. तेव्हा वाटतं की अरे मी काय दुःख करत बसले. जर माझ्या जर्नीमुळे एवढे लोकांना काहीतरी मी दिलंय तर मी खरी इन्फ्लुएन्सर आहे की बरोबर. मी त्यांना माझे चुका सांगितल्यात, मी काय चुकले ते सांगितलंय, मी आयुष्यात कशी उभी राहिले ते सांगितलंय, मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. माझा खडतर प्रवास ते आत्ताचा हा जो स्मूथ रस्ता ते बघतायत हे एवढं सगळं त्यांनी बघितलेलं आहे. तर कुठेतरी मी काहीतरी चांगलं करते. त्याच्यामुळे ती एक पॉझिटिव्ह साईड पण आहे. म्हणून मी म्हणते की त्रास फक्त जेवताना मला होतो, पण मला बाकीच्या गोष्टींमध्ये कायम आनंद मिळतो जेव्हा लोक भेटायला येतात. वा. कॉन्टेंट क्रिएशनची ही काही जर्नी आहे अंकिता, आत्ताचे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, तू बघत असशील, तू म्हणालीस की तुझ्या जर्नीसाठी तुला बराच वेळ लागला. आत्ताचे काही कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे 1-2 वर्षात लगेच, म्हणजे तू म्हणालीस की तुझं जे फेम आहे ते स्टेप बाय स्टेप आलं, राईट? आत्ताचे काही कॉन्टेंट क्रिएटर आहेत ज्यांचं फेम 1 वर्षात 2 वर्षात आलं. आत्ताचं कॉन्टेंट क्रिएटर बघून तुला काय वाटतं की कशा प्रकारचं कॉन्टेंट वर्कआउट होतंय आणि आत्ताचे कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर ह्यांच्या डोक्यात काय कॉन्सेप्ट आहे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून? म्हणजे मला कॉन्सेप्टपेक्षा ना मला हा भ्रम काढायचा आहे की आता सगळ्यांना सगळं याच्यामध्ये यायचं आहे की सगळ्यांनाच कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे. पण तुम्ही सगळ्या रिस्क फॅक्टर सगळे बघून हे करा. कारण माझ्या ओळखीत असे लोक आहेत ज्यांचे आधी व्हिडिओज प्रचंड चालायचे, खूप चालायचे आणि आता त्यांचे व्हिडिओ चालत नाही आहेत. तर ते आत्ता सोर्स शोधत आहेत की आता व्हिडिओ चालत नाही तर काय काय केलं पाहिजे किंवा काय आता काय करू हे शोधत आहेत. तर मी तेही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला आता मी तर व्हिडिओज कमीच टाकते. तू सुरुवातच तिथून केली की तुझं व्हिडिओज काय येत नाही. त्याच्यामुळे लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी त्याच्यावर डिपेंड नाही आहे की यूट्यूबवरती मी व्हिडिओज टाकणार त्याच्यानंतर मग मला काहीतरी पैसे मिळत आहेत आणि मग मी काय कमवते. तर मी त्याच्यावर डिपेंड नाही आहे हे समजून घेणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघून तुम्ही इन्स्पिरेशन घेताय की हा त्याने कॉन्टेंट क्रिएशन केलं, त्याच्यात त्याला फेम मिळालं, मग त्याच्याकडे खूप पैसा आला, मग माझ्याकडे येईल असं होत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून एखाद्याने कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येणं हे खूप गरजेचं आहे की आज व्हिडिओज चालतायत, उद्या चालतील याची गॅरंटी नाही. आज फेम आहे, उद्या असेल याची गॅरंटी नाही. आज तुम्हाला सगळे छान छान म्हणताय, ट्रोलिंग कधीतरी फेस करावं लागेल. कारण मी असा एक कॉन्टेंट क्रिएटर माझ्या ओळखीत आहे ज्याने कधीच ट्रोलिंग फेस केलेलं नाहीये आणि तो घाबरतो ट्रोलिंगला बापरे. की हे झालं तर. त्याच्यामुळे तो खूप विचार करून असं हे करतो. तर माझं असं आहे की मी सगळं फेस केलंय. मी ट्रोलिंग फेस केलंय, मी पॉझिटिव्ह साईड फेस केले, सगळं केलं. त्याच्यामुळे मी आता काही फेस करू शकते. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फेसच करत नाही तेव्हा त्या गोष्टीच्या भीतीखाली तुम्ही जेव्हा वावरता ना ते जास्त हे असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्यामध्ये येणं हे जास्त चांगलं आहे आणि अभ्यासपूर्वक येणं. त्याच्यामुळे माझा हाच सल्ला असेल. पण तू म्हणालीस आता की व्ह्यूज नाही आले की टेन्शन येतं, किंवा आता जे फुल फ्लेज ह्या गोष्टींवर अवलंबून आहेत त्यांना व्ह्यूज नाही आले, एखादं कोलॅबरेशन नाही आलं किंवा ते स्टक झालं तर खूप प्रेशर येतं. असेही काही इन्फ्लुएन्सर आपण बाहेरच्या देशातले बघितले आहेत की जे ट्रोलिंगचा सामना केला आणि त्यांनी आत्महत्येचं पण पाऊल उचललं. सो अशीही बरीच गोष्टी आहेत. तू ह्याच्याकडे कसं बघतेस? कारण तू म्हणालीस की कुठेतरी साईड बाय साईड एक वेगळं ही गोष्ट आपल्याकडे असणं आणि त्याचं एक बॅगेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो ह्या मेंटल स्ट्रेसबद्दल काय सांगशील? मेंटल स्ट्रेस म्हणजे अगं सुरुवातीला येतोच सगळ्यांना. मी पण जेव्हा पहिलं ट्रोलिंग पण फेस तुलाही केलं असं व्ह्यूजच्या वाईज व्हायचं की कधी व्ह्यूज आले? कारण तू कंटिन्यू करायचीस तेव्हा ब्लॉग्स, त्याच्यामुळे तुला असं कधी माझ्यामध्ये फेस करावं लागलं नाही व्ह्यूजच्या बाबतीत? मला व्ह्यूजच्या बाबतीत आठवत नाहीये. पण हां, एक पॉइंट होता की जेव्हा माझे व्हिडिओज फार चालत नव्हते आणि मग मी सोडूनच दिलेलं यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करणं किंवा काय, तो ब्रेकच होता. आणि त्याच्यानंतर मग बिग बॉस आला. मी बिग बॉसमध्ये गेले आणि बाहेर येऊन बघितलं तर इथे सबस्क्रायबर वाढले. तर मला झालं अरे म्हणजे आता मला हा पण प्लॅटफॉर्म चालू ठेवला पाहिजे. आणि मग लोकांचं डेली व्लॉगिंगवरती लोक एक्सपेक्ट करायला लागले की तू डेली व्लॉग पोस्ट कर किंवा काय. आणि तेव्हा मी परत ते व्लॉगिंग चालू केलं. नाही तर तू बघशील तर बिग बॉसच्या आधी माझा एक खूप मोठा ब्रेक आहे. यूट्यूबवरती मी काही पोस्ट करत नव्हते. मी सोडून दिलं होतं की आता नाही नको, काही फार व्ह्यूज येत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी मी असं तिथून पैसे कमवण्याच्या आणि तेवढं बघितलं नव्हतं ओके. त्या प्लॅटफॉर्मकडे. त्याच्यामुळे मला त्याचा त्रास नाही झाला. पण मी इंस्टाग्रामकडे माझ्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी बघितलं होतं. ओके. त्याच्यामुळे जेव्हा ती प्रोफाईल ग्रो होते ना तेव्हा मला भारी वाटतं. मला कुणाला पण विचारतो नक्की तुला करायचं काय आहे मग? कारण तू इथे म्हणजे
ह्या इंडस्ट्रीशी पण आता पार्ट आहेस, कुठे ना कुठे काही ना काहीतरी तुझं चालू असतं. जास्त लक्ष तुझं तुझ्या बिझनेसकडे, मग तुला करायचं काय? मी बोलले मी दोन्ही गोष्टी बरोबर हे ठेवते. एक काही पडलं तरी दुसरं माझ्याकडे काहीतरी आहे. त्याच्यामुळे ते मी सांभाळते. पण असं कधी मेंटल स्ट्रेस आला नाही, जसं बाकीचे खूप मेंटल स्ट्रेस घेतात तसं अंकिताला फेस करावा लागला होता का? मेंटल स्ट्रेस आला होता मला. जेव्हा मी ते म्हटलं ना, की मी YouTubeवरती पोस्ट करणं, व्हिडिओज बंद केलं, तेव्हा सिंधू उद्योग पण फार ग्रो झालेलं नव्हतं आणि ते माझा ब्रँड इथे नव्हता मुंबईत. तेव्हा होता तो गावी. ओके. मग आत्ता मी मुंबईत काय करू? हा प्रश्न आला होता मला. कारण जॉब सोडला होता. ट्युशन्स वगैरे जे मी घ्यायचे तेही मी स्किप केलं होतं आणि त्याच्यानंतर मी या सगळ्या फील्डमध्ये होते. व्हिडिओज पण फार चालत नाही आहेत. आता मी ब्लॉगिंग पण बंद करायचा डिसिजन घेतला आहे. मग आता मी काय करू? म्हणजे गावी शिफ्ट होणं, परत मागे जाणं तर ते नाही. मग एकदा जे आले मी मुंबईत, की मी काहीतरी करणार. काही त्यावेळची फेज होती की मुंबईत आल्यानंतर तुला पुन्हा असं वाटत होतं की आता गावी जावं लागेल आपल्याला हां, जावं कदाचित? लागेल की काय? अशा फेजमध्ये मी होते, की आता काय करावं लागेल? कारण ब्रँड मुंबईत आणण्याची हिंमत नव्हती. ती सुद्धा मी कुणालमुळेच केली आहे. ती लग्नाच्या आधी आम्ही, की तिकडचं बंद करूया आणि मुंबईत चालू करूया, म्हणजे गोष्टी स्मूथ होतील, तुझंही लक्ष राहील. कारण त्यालाही दिसत होतं ते, की माझं लक्ष फार तिकडे मालवणला आहे आणि माझ्या फेऱ्या जास्त होत आहेत. तेव्हा आम्ही तो डिसिजन घेतला. त्याच्यामुळे तो स्ट्रेस आलेला आणि तो मला वाटतं, की प्रत्येक कंटेंट क्रिएटरला येणार. सुरुवातीला आपल्याला असतं, की व्ह्यूज आले पाहिजेत. जेव्हा 100 असतात, 200 झाले की बरं वाटतं, 300 झाले की बरं वाटतं, 500 झाले की बरं वाटतं. आज 500 आहेत, उद्या 400 आहेत, परवा 500 आहेत. मग त्या 400-500 ची सवय होते. आणि मग जेव्हा 50 किंवा 100 येतात ना व्ह्यूज, तेव्हा फार त्रास होतो, की अरे काहीतरी चुकतंय. पण ते चुकतंय म्हणून काहीतरी रटाळ किंवा काहीतरी करणं, हे न करता तुम्ही ज्या ह्याच्यात चालू केलंय तो पाथ कंटिन्यू करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते केलं पाहिजे. इन्फ्लुएन्सर मध्ये 2 प्रकार आहेत अंकिता. एक तर खूप चांगलं कॉन्टेंट क्रिएटर करणारी पूर्ण आपण म्हणू शकतो तो एक समाज आहे इन्फ्लुएन्सरचा, आणि दुसरा एक असं इन्फ्लुएन्सरचा ग्रुप आहे की जे काहीही कॉन्टेंट पोस्ट करतात जस्ट फॉर व्ह्यूज आणि जस्ट फॉर ट्रोलिंग असेल वा काही असेल, त्यांना त्याचा फरक पडत नाही. हे दोन्ही असताना कुठेतरी या सगळ्यामध्ये सगळ्याच इन्फ्लुएन्सरना ओढलं जातं आणि मग नाव खराब होतं. हो, 100%. इन्फ्लुएन्सरना त्याच नजरेने बघितलं जातं त्याच्यानंतर. म्हणजे काही जणांचं असतं, की त्यांना चर्चेत राहायचं असतं, त्याच्यामुळे ते काही करू शकतात किंवा ते काही पोस्ट करत असतात आणि काही जणांना असतं, की नाही आपण म्हणून मी म्हणते, की तुम्ही सुद्धा सगळ्यांना इन्फ्लुएन्सर म्हणू नका. मग आमचे वांदे होतात, की जो खरा ॲक्चुअल समाजाला काहीतरी देतोय तो इन्फ्लुएन्सर आहे. बाकीचे कंटेंट क्रिएटर्स आहेत. ते काहीतरी कंटेंट पोस्ट करतायत. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला मी आधीच, म्हणून मी म्हणते ना, की जेव्हा मला कुठेही इन्व्हाइट केलं जातं किंवा काय केलं जातं इन्फ्लुएन्सर म्हणून, तेव्हा मी त्यांना हेच सांगते, की तुम्ही फक्त व्ह्यूज मिळतील म्हणून पण माझ्याकडे बघू नका. मी जर त्या योग्यतेची आहे किंवा समाजाला काही देतेय, तर तिथे मी असणं चांगलं आहे. मला कितीतरी कॉलेजेसमध्ये जज म्हणून बोलवलं जातं, की तू आमचं असं कॉम्पिटिशन आहे, फॅशन शो आहे, तो जज करण्यासाठी या. मला स्वतःला काय मेकअप करता येत नाही बघा. मी फॅशन शो काय जज करू? काय जज करणार? त्याच्यामुळे मी त्यांना हेच सांगते, की तुम्ही चुकीच्या व्यक्तींना कॉलेजमध्ये जज म्हणून नका बोलू. नाटक जज करायला एकदा मला बोलवलं होतं. मी त्यांना सरळ प्रश्न हाच केला, की मी कधीही थिएटर केलेलं नाहीये किंवा माझं थिएटरच्या बाबतीत असं काही काम नाहीये. तुम्ही मला का बोलवताय म्हणजे कॉलेजमध्ये? नाही, इथे तुमचे खूप फॅन्स आहेत. म्हटलं फॅन्स असणं आणि नाटक जज करणं हे खूप वेळ, कारण कोणीही आर्टिस्ट जो असतो ना, जो त्या स्टेजवरती परफॉर्म करत असतो, मी बघितलंय की ती तळमळ त्यांची काय असते किंवा त्यांना त्यातनं फार मानधन मिळत नाही का, पण ती लोक समाधान आणि त्यांचं पॅशन तिथे घेऊन येतात. राईट. अशा वेळेला एखादा इन्फ्लुएन्सर जो फक्त व्ह्यूज मिळून व्हायरल झालाय, तो जाऊन तिथे खुर्चीवरती बसून नाटक जज करणार, हे खूप चुकीचं वाटतं मला. आणि म्हणून मी स्वतः सांगते, मी नाही जाणार. कुणाल मला सांगतो, की याच गोष्टीमुळे मी तुझ्या प्रेमात पडलो, की तू स्पष्ट सांगतेस की मी नाटक नाही जज करू शकत, मी त्यांना नाही जज करू शकत. तर तुम्ही योग्य व्यक्तीला तिथे बोलवणं हे सुद्धा त्या कॉलेजची किंवा त्या स्टुडंट्सची जबाबदारी आहे. की तुम्हाला वाटतं ना, की तिथे फॅन्स भरपूर आहेत, एक काहीतरी मीटअप किंवा असं काहीतरी अरेंज करा, पण इन्फ्लुएन्सरना नाटक जज करायला नका बोलू. पण ह्याच गोष्टीवर माझा एक प्रश्न होता की कुठल्या कुठल्या अशा गोष्टी असतात की आता तुझा फेम त्यांना पाहिजे असेल किंवा तुझे फॅन्स तिथे ओढले जावेत म्हणून काही वेळेला गाण्यांच्या कार्यक्रमासाठी असतं, काही डान्स असतं, असं कुठकुठल्या वेगळ्या ह्याच्यासाठी तुला जज करण्यासाठी बोलवलं गेलं की बाबा या प्रोग्रामसाठी तुम्ही हजेरी लावा, त्या प्रोग्रामसाठी हजेरी लावा असं? कारण आता तू या गोष्टीचा उल्लेख केलास, पण असं बऱ्याच वेळेला होतं की फक्त तुमच्याकडे फेम आहे, तुमच्याकडे जास्त फॉलोअर्स आहेत, ते तुमच्या कार्यक्रमाला येतील आणि त्यांनाही एक फेम मिळेल म्हणून तुम्हाला इन्फ्लुएन्सर्सना बोलवलं जातं. त्या इन्फ्लुएन्सर्सचं आता कामच ते आहे, म्हणजे त्यांच्याकडे कुठचा रिजनल क्राऊड आहे तो बघितला जातो आणि त्यांना घेतलं जातं. म्हणून मी आत्तापर्यंत जेवढे माझ्याकडे मूवीज आल्या त्या रिजेक्ट करण्यामागे कारण तेच होतं. मी त्यांना
त्यांनी जेव्हा मला मूवी ऑफर केली ना तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला का वाटतंय की मी हे करू शकेन. नाही तू कोकण रिलेटेड आहे ना, तू कोकणातली आहेस, मग ते तुम्हाला कोकणात पोचवायची आहे का फिल्म, मग ती मी फिल्मच्या बाहेर राहून पण पोचवू शकते. तुमची फिल्म रिलीज होण्याच्या आधी मी काहीतरी व्हिडिओ बनवेन आणि पोचवेन. त्याच्यासाठी फिल्ममध्ये बारीकसा रोल करून तुम्हाला कोकण क्राऊड पाहिजे म्हणून मी तो रोल करणं हे चुकीचं आहे. मी त्या पात्राला, ते जे काही पात्र साकारणार त्याला न्याय जर देऊ शकत नाहीये तर मी नाही करू शकत. आणि त्यामुळेच मी आत्ताही ह्या इंटरव्ह्यू नंतर पण मी 2 नरेशनसाठी जाणार आहे फिल्मच्या. पण माझं म्हणणं तेच आहे की इन्फ्लुएन्सरना तुम्ही यासाठी फिल्म देऊ नका की तुम्हाला फिल्म त्या लोकांपर्यंत पोचवायची आहे. तो जर इन्फ्लुएन्सर त्या योग्यतेचा असेल ना तर त्याला फिल्म ऑफर करा. तर कितीतरी असे इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांच्याकडे खूप चांगली ऍक्टिंग स्किल्स आहेत आणि ते सोशल मीडियावरती आहेत पण त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला नाहीये, फिल्म मिळालेल्या नाहीये. त्या लोकांना फिल्म द्या की जे त्यांची योग्यता बघून फिल्म देणं गरजेचं आहे, नंबर्स बघून नाही. म्हणून मी माझ्याकडे नंबर्स असून मी हे सांगते की मला नका देऊ फिल्म जर मी योग्यतेची नाहीये तर. मला काही प्रॉब्लेम नाही. पण जर योग्यतेची वाटते तर ते तुम्ही सांगा की तुम्हाला त्या पात्रासाठी मी का सुटेबल वाटले. बरोबर. कारण मग मलाही वाटेल ना की हा म्हणजे मी करू शकते, की यांना माझ्यात काहीतरी दिसलंय मग मी करू शकते. पण उगीच मला फिल्म करायची आहे, माझ्याकडे सोशल मीडियावरती एवढे फॉलोअर्स आहेत म्हणून मी कधीच, आणि आता तर कुणालचेही कॉन्टॅक्ट्स आहेत पण मी कधीच कोणाला सांगायला जात नाही की मला फिल्ममध्ये घ्या किंवा मी कुणालच्या बाबा रेफरन्स. कुणालने आणि मी तर काम आमच्या दोघांची वेगळीच ठेवले. तो कधीही त्याच्या रेफरन्सने कुठचं काम आलं म्हणून मला सांगत नाही की तू ह्याच्यात हे कर, किंवा मी त्याच्या कामात काही दखलंदाज आमचं नसतं. तुझं काम तुझं, माझं काम माझं. याच्यामध्ये फक्त आम्ही सल्ले घेतो एकमेकांचे की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, पण कधी इंटरफेरन्स कधीच नसतो. पण अंकिताला किती सिनेमांच्या ऑफर आतापर्यंत आल्या? लीड मध्ये कधीच नाही आली आहे. आता ज्या नरेशनसाठी मी जाते त्याच्यामध्ये चांगला रोल आहे, चांगल्या लोकांसोबत आहे, पण ते मी स्टोरी ऐकण्यासाठी याच्यानंतर जाणार आहे. पण याच्या आधी जेवढ्या फिल्म झाल्या त्या 6-7 असतील, ज्याच्यामध्ये छोटे छोटे रोल होते. रोल छोटा असणं हा माझा हे नाहीये. तो रोल मी तो जो प्रश्न विचारते तो तुम्हाला मला का काम द्यायचंय, मी करू शकते हे तुम्हाला कुठे दिसलं? कारण ना मी थिएटर केलंय, ना माझे काही ऍक्टिंगचे रील्स असतात, ना काही असतं. मग तुम्हाला का वाटते की मी ते करू शकते? ते मला उत्तर मिळालं ना तर मी करेन. मग तो रोल छोटा असू दे किंवा मोठा असू दे. पण फक्त कोकणात पोचवायची आहे किंवा कोकणी लोक हिला फॉलो करतात, मग हिला घेतलं तर कोकणातले लोक बघायला येतील असं काही होणारही नाहीये आणि असं होऊही दे. त्याच्यामुळे मी ते नाही करत. 6-7. ओके. पण तुला असं वाटलं होतं की ही जर्नी अशी पुढेपर्यंत गेल्यानंतर बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सरचं असं म्हणणं असतं की आम्हाला एखादं काम मिळावं, आम्हाला एखाद्या सिनेमात काम मिळावं, एखाद्या व्हिडिओसाठी आमच्याकडे लोकांनी अप्रोच करावा. तुला असं वाटलं होतं की ही जर्नी इथपर्यंत पोहोचली आणि तुला खरंच इंटरेस्ट आहे का ऍक्टिंगच्या या फील्डमध्ये? मला नवीन नवीन गोष्टी शिकायला पहिल्यापासून आवडतात. मला ऍक्टिंगमध्ये पण काहीतरी करायचंय. मला कुणाल म्हणाला की तू आधी थिएटर करून बघ, म्हणजे तुला थिएटरमध्येच माणूस चांगला शार्प होतो, ऍक्टिंगमध्ये तयार होतो. पण तो जो वेळ आहे ना, आणि तिथे म्हणजे माझं जे काही लाईफस्टाईल आहे किंवा जे आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तो वेळ काढणं आणि तेवढ्या ह्याच्यावरती एवढं ट्रॅव्हल करणं मला शक्य नाही होणार. मला आतापर्यंत पण नाटक सुद्धा बरेच आले होते, मी ते थांबवले. मालिकाही आल्या? हा, मालिकांची ऑफर? मालिकांची पण आली. ते मालिकांचा पूर्ण वेळ अगं तो खूप असतो त्याच्यामुळे, कारण मग बिझनेसचं काय करू माझ्या, त्याच्यामुळे मला ते नाही जमलं. पण मी कुणाला एकच म्हटलं की मी जे करेन ते समोरच्याने पण माझ्यात काहीतरी बघून जर त्याने मला काम दिलेलं असेल तर ते मी करेन. मग तिथे मी पैशाचा विचार नाही करणार आणि मला ते काम आवडलं पाहिजे करताना तर मी ते करेन. काहीच नाही झालं तर प्रोड्युसर बनेन. बिझनेसमध्ये कमवेन, प्रोड्युसर बनेन. पण करायचं म्हणून काहीतरी किंवा दिसायचं आहे टीव्हीवर म्हणून काहीतरी असं मला काहीच करायचं नाही, त्याची मला गरजच नाहीये. मी व्यवस्थित कमवते, माझे सगळे बिझनेसेस व्यवस्थित चालले आहेत, माझं सगळं काम व्यवस्थित चाललंय, त्याच्यामुळे ती घाई गडबड करण्याची किंवा ते करण्याची मला फार गरज नाहीये. म्हणून मी खूप प्रश्न विचारून सिलेक्टिव्ह, मग त्याच्यात काही जणांना मी रूढ वाटेन, पण मला तेच हवंय की अशाच लोकांना काम मिळावं किंवा अशाच लोकांना काम देण्यात यावं जे खरोखर त्या योग्यतेचे आहेत. कुठेतरी एक छोटी गोष्ट जर तुम्ही घेतली, घर घेतलं, गाडी घेतली, व्हॉटेवर काही घेतलं, तर खूप ट्रोलिंगला पण सामोरं जावं लागतं. काही जण अभिनंदनही करतात, पण त्यांना असं वाटतं की ह्या जर्नीमुळे तुम्ही हे एवढं सगळं घेऊ शकलात. ते शक्य आहे का? आणि आता तूही घर घेतलंस, तुझं ही काही स्वप्न आहे ती तू हळूहळू पूर्ण करतेस, हे सगळं फक्त ह्या गोष्टीमुळे होते की काय? ह्या आत्ताच्या नवीन मुलांना काय सांगशील? फक्त या गोष्टीमुळे पण होऊ शकतं,
जर तुम्ही खूप कन्सिस्टंट आहात आणि तुम्हाला फार व्ह्यूज येत आहेत, तुमचं जर हे चालतंय, तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळत असतात तेव्हा तुम्ही करू शकता. पण तुमच्या चॅनलला काही फार व्ह्यूज नाही आहेत, तुमचं ओके चाललंय, म्हणजे काही ना काहीतरी चाललंय, तर अशा वेळेला जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात ते विचार केला पाहिजे की या लोकांचे काही बाकीचे बिझनेसेस सुद्धा असतात, त्याच्यामुळे ते लोक इन्व्हेस्ट करत असतात जे तुम्हाला दिसत नाही. सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावरती सांगणं शक्य नसतं, कारण तुमचे चाहते जरी असले तरी कुठेतरी तुमचे इतर लोक सुद्धा तुम्हाला बघत असतात, बरोबर. ज्याला तुमचं चांगलं झालेलं कधीच नको असतं. अगदी आत्ताची गोष्ट सांगते की 2 दिवसापूर्वी मी असं म्हटलं एक थोडासा ब्रेक घेते सोशल मीडियापासून, थोडं घरी जाऊन येऊया. सासरी गेले होते, जाताना एक कोट आवडला होता म्हणून मी तो शेअर केला होता की प्रायोरिटी, आपण एखाद्याला म्हणतो की तुला मी प्रायोरिटी देतो, यापेक्षा त्याला प्रायोरिटी देऊन दाखवणं हे फार चांगलं असतं. हा शेवटची माझी स्टोरी, त्याच्यानंतर माझी काही स्टोरी नाही. लोकांनी कमेंट यायला लागले, तुझा डिवोर्स होणार आहे का, तुझा डिवोर्स. म्हटलं कसं काय, हे का विचार करतात म्हटलं लोक डिवोर्सचा. मी त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले की लोक तुमच्या ह्या मागच्या स्टोरीवरनं आणि पुढे 2 दिवस हिची काही स्टोरी नाही, म्हणजे हिचं नवऱ्यासोबत काहीतरी भांडण झालेलं असणार आणि आता हिचं डिवोर्स होणार, इथपर्यंत विचार करू शकतात. त्याच्यामुळे फक्त सोशल मीडियाचा इन्कम किंवा इथे आपण जे दाखवतोय त्याच्यावरनं आपल्याला काही येतंय असं काही नाही आहे. मी स्वतः सांगते की मी आत्ता सोशल मीडियावरती जेवढं काही दाखवते ती माझी 40% लाईफ आहे. 60% लाईफ माझी अजूनही पर्सनल आहे, जी कोणाला माहीत नाही, मी दाखवतही नाही. पण मी 40% व्यवस्थित ॲक्टिव्ह असते आणि मला ती 60% पर्सनल ठेवायला खूप आवडतात. वा. त्याच्यामुळे ते तसं असणं फार गरजेचंही आहे आणि त्या ह्याच्यातनं तुम्ही हा विचार अजिबात करू नका की त्याच्यामुळे घेतलं. घर घेण्याचं स्वप्न हे माझं खूप आधीपासून होतं. मी खूप आधी घर घेणार आहे, घर घ्यायचं आहे हे करत होते आणि आताही मी काही फार मोठं घर नाही घेतलं. छोटंसं आम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं आम्ही घर घेतलंय. कुणाला तर तेही नको आहे, त्याला तर जंगलात जाऊन राहायचं आहे, त्याचं काहीतरी वेगळंच हे मला. मी कुठूनही गाणी करू शकतो. म्हटलं हो, पण मला शहरात राहावं लागेल. बरोबर. त्याच्यामुळे त्याचे वेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत. त्याच्यामुळे आम्ही घर छोटं घेतलंय की कधी वाटलं शहर सोडावंसं तरी आम्ही ते सोडून जाऊ शकू, अशा आणि आम्ही छोटंसं घर घेतलं. आणखीन खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, पण माझे सहकारी आहेत, त्यांनाही तुला काहीतरी प्रश्न बापरे. विचारायचे आहेत, सो त्यांना आपण बोलूया. येस. सो माझे सहकारी आलेले आहेत, त्यांना तुला प्रश्न विचारायचे आहेत भरपूर. सो कोण सुरुवात करते, मानसी? या. हॅलो. सोशल मीडियावरची अंकिता आणि रिअल अंकिता काय फरक आहे? किती वेगळे आहेत? तुला काय वाटतंय बघून मला? सोशल मीडियावरची अंकिता आणि खरी अंकिता ही सेमच आहे. त्याच्यामुळे माझा जो काही जे सोशल मीडियाची प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये मी माझं लाईफ दाखवत असते. म्हणून मला जेव्हा कुठच्याही अवॉर्डसाठी बोलवतात तेव्हा त्यांना कॅटेगरी विचार करायला हे होते, कारण मी कॉमेडी रील्ससुद्धा पोस्ट करते, मी ट्रॅव्हल रील्ससुद्धा पोस्ट करते, मी इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी बोलते, मी एखाद्या विषयावरती व्यक्तसुद्धा होते. सो जी अंकिता खऱ्या आयुष्यात आहे तीच अंकिता सोशल मीडियावरती आहे. त्याच्यामुळे तो जो काही कंटेंट असतो तो माझ्या आयुष्याशी निगडीतच असतो. ओके, सेकंड. हॅलो. काय हॅलो. म्हणतस? मस्त मजेत असे. एक उद्योजक, एक इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावरती तू जो काही कंटेंट पोस्ट करतेस त्याच्यावरती तुला ट्रोल आणि निगेटिव्ह कमेंट्स तर येत असतात. तर त्याला कसं तू सामोरं जातेस किंवा कसं तू हँडल करतेस? मी तर आता हँडलही नाही करत आहे. मी सोडून दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. खूप आधी हा प्रश्न विचारला असतास ना, तर तो हे होता की तेव्हा खूप पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा की अरे चांगलंच तर सांगत होते, लोकांना कळत कसं नाही आहे, किंवा हे माझे विचार होते, लोक स्वतःचे विचार माझ्यावरती का लादत आहेत, किंवा त्यांना जे ऐकायचं आहे तेच मी बोलेन असं होणार नाही. मला जे बोलायचं आहे ते मी बोलले. तर त्यामुळे तेव्हा त्रास व्हायचा. आत्ता मी प्रो झाले ना ह्याच्यामध्ये. तर खूप ट्रोलिंग झालं आहे, खूप गोष्टी झाल्या आहे, बऱ्याच टप्पे पार झालेत. त्याच्यामुळे आता काही असं फार वाटत नाही की ट्रोलिंग झालं तरी वाटतं की ट्रोल करा करा, चर्चेत राहतोय, करा ट्रोल करा असं वाटतं. त्याच्यामुळे ट्रोल काही वाटत नाही. केल्यामुळे अजून आपण हे मला वरती आत्ता येतो. कळलं की ट्रोलिंग इम्पॉर्टंट आहे, कारण हल्लीच एका फिल्मची त्यांनी निगेटिव्ह पब्लिसिटी, आता निगेटिव्ह PR हे जे काही होतं ना, ह्याचा अभ्यास माझा उशिरा झाला की अरे चर्चेत राहण्यासाठी लोक निगेटिव्ह काहीतरी हे करतात, किंवा एखाद्या ह्याच्यात चुकीचंच मुद्दाम काहीतरी लिहिणं, मग लोकांना वाटतं की अरे हिला कळत नाही, मग खाली खूप साऱ्या कमेंट्स येतात, मग कमेंट्स खूप झाल्या की रिच वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी मला उशिरा कळल्या. त्याच्यामुळे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक आहोत आणि आपण काहीतरी कुठच्या तरी चुकीच्या इंटेन्शनने करत नाही आहोत, तोपर्यंत ते सगळ्या गोष्टी योग्य आहेत हे मी स्वतःला समजावलंय. त्याच्यामुळे मी मला जे योग्य वाटतं तेच बोलते. कोणीतरी सांगितलंय तिथून माझा काहीतरी फायदा होईल म्हणून मी अजिबात बोलत नाही. पण तेव्हा प्रत्युत्तर द्यायला त्रास व्हायचा आणि आता तू परखडपणे बोलू शकते. तेव्हा थोडंसं असं घाबरायला व्हायचं ट्रोलिंगसाठी, तू आधी म्हणालीस तसं, आणि आता हा. प्रत्युत्तर तू तेवढं छानपैकी देऊ आता मी शकतेस. प्रत्युत्तरही नाही देत. ट्रोलिंग होते होणे दो. चालू द्या, किती दिवस होणार आहे होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. आता मी उत्तरही द्यायला जात नाही त्याला. त्याच्यामुळे ती आता चांगलं एक गोष्ट मी शिकले की उत्तरच नाही द्यायचं, जे होतंय ते होऊ द्यायचं. ओके, नेक्स्ट. हाय.
मला विचारायचं आहे की तुला फेम मिळाल्यानंतर तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चेंजेस आले, म्हणजे पॉझिटिव्हली ऑल्सो आणि निगेटिव्हली ऑल्सो? तेच मी आता हिला म्हटलं तेच की पॉझिटिव्ह हे चेंजेस असतात की जेव्हा तुम्ही काहीतरी डाऊन फील करत असता किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात, अचानक एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि तुम्हाला सांगते की तुमच्यामुळे मला काहीतरी इन्स्पिरेशन मिळते, तुमच्यामुळे मी काहीतरी छान करतोय, मी तुमच्या ह्या ब्लॉगमधनं हे शिकलो, तुम्ही अमुक अमुक दिवशी इथे याला मदत केली होती, तिथे मी सुद्धा होतो, किंवा अशा गोष्टी जेव्हा ते सांगतात तेव्हा वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करतोय जे लोकांना आवडतंय. आणि निगेटिव्ह हा होतो की तुम्हाला तुमची स्पेस कधी कधी वाटतं की आता माझी काही स्पेस राहिलीच नाही आहे, की कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आता तुम्हाला एकदम रिलॅक्स, बाबा आता शूट झालंय, सगळं झालं, आता मी मस्त जेवतेय, आणि तिकडून कोणतरी तुम्हाला गपचूप कॅप्चर करत असतं. आणि ते फोटो परत टाकणार, परत घरी. आता मी ज्या ठिकाणी राहते ते तर टुरिस्ट प्लेस आहे, तर तिथे लोक फिरण्यासाठी येतात, ते सकाळी रेडी होऊन फिरण्यासाठी निघतात, पण मी घरी जाते आरामासाठी. त्याच्यामुळे माझं असतं की आता मी मस्त 10 वाजता उठणार आहे, पण नाही, सकाळी 6 वाजता फोटो काढायला लोक आलेली असतात. आम्ही फिरायला निघालोय, आता मस्त रेडी झालोय, तर म्हटलं पहिलं फोटो काढून मग आम्ही फिरायला जातो. मग तेव्हा त्रास होतो की घरी जाऊन सुद्धा मला आराम मिळत नाही. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या निगेटिव्ह पण तू म्हणू शकतेस, किंवा तिथून तुमची पर्सनल स्पेस कुठेतरी निघून जाते. आणि मी काही आता देवबाग सारख्या ठिकाणी माझे आई वडील जिथे अगदीच साधे आहेत, तिथे मी बॉडीगार्ड्स लावून ठेवू शकत नाही. मग ते म्हणणं हिने काही एवढी मोठी शाणी लागून गेली, हेही लोक बोलणार की हिने काय एवढं केलंय आयुष्यात की हिने बॉडीगार्ड्स ठेवलेत किंवा असं ठेवलंय. त्याच्यामुळे तुम्हाला आहात तसेच तुम्हाला राहायला लागतं, कारण तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, जे तुम्ही लोकांशी खूप टचमध्ये आहात किंवा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. तिथे तुम्ही हे पण करू नाही शकत, आणि जे आहे ते तुम्हाला फेस करायचंच आहे. त्याच्यामुळे हा एक हे आहे. वा. नेक्स्ट. तुम्ही सामाजिक कार्यसुद्धा करता आणि चांगलं काम करताय, पण ते लोकांसमोर आणत नाही. सोशल मीडियावर त्याचा तुम्ही दिखावा करत नाही. कदाचित या ठिकाणीही ट्रोलिंग होईल, लोक नावं ठेवतील, म्हणून ते लोकांसमोर आणत नाही का? नाही, सुरुवातीला मी आणत नव्हते. त्याला कारण हे होतं की माझा NGO नव्हता. मी NGO केला. आता मला लोकांना ते दाखवण्यासाठी किंवा हे आम्ही केलंय, इथे गरज आहे, हे पोचवण्यासाठी मला एवढी मोठी प्रोसिजर करून स्वतःचा एक NGO फॉर्म करायला लागलाय. पण त्याच्यावर एक नुसता NGO बनवणं, त्याच्यानंतर त्याचे फॉर्मॅलिटीज खूप असतात, त्याच्यावरती खूप काम करायला लागतं, एक टीम लागते तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा नको होत्या. मला असं वाटत होतं की फॉलोअर्स आहेत ना सोशल मीडियावरती, आपण एखादी गरज दाखवली, ते मदत करणार, होऊन जाणार. पण त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की समजा आज एखाद्याला गरज आहे, मी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी पैसे पाठवा, आणि दुसऱ्या दिवशी जर जाऊन मी समजा एखादी काहीतरी वस्तू घेतली, मोबाईल घेतला, तर लोकांचा असं विचारायला, काल हिने पैसे घेतले होते, आज हिने मोबाईल घेतला. तर हे जी लिंक आहे ना, ही तोडण्यासाठी बाबा NGOज आपण करूया अशाने केलं. मी काल 2 दिवस जे आता गायब होते, हिला मी म्हटलं सोशल मीडियावरनं, तर आम्ही एका वस्तीवरती गेलो होतो. त्या वस्तीवरती जाऊन आम्ही तिथे लोकांशी संवाद, तिथे नेटवर्क नव्हतं, तिथे आम्ही सगळ्या गोष्टी छान करून तिथून आम्ही आलोय आज. तर ह्या गोष्टी करण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म आता बिल्ड करायला लागला आहे, आणि तिथे त्या गोष्टी चालतील, जिथे खूप ट्रान्सपरन्सी राहील, लोकांची मदतसुद्धा होईल आणि सगळ्या गोष्टी होईल. लोकांना हेही आता कळलं आहे की माझं कमाईचं काही हे सोर्स नाही आहे, मी कमवते व्यवस्थित. पण जिथे आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढे लोक फॉलो करतायत, लाखो लोक आपल्यासोबत आहेत, जर मला 100 लोकांची गरज लागली तर 100 लोक तरी उभे राहतील. बरोबर. त्याच्यामुळे त्या लोकांना मी उभं करून तिथे काम करून घेते आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. सो आता एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे आता दिसेल. Yes, yes, नक्की. नेक्स्ट. अंकिता, तू इन्फ्लुएन्सर आहेस. सध्या एक चर्चेतला विषय असा आहे कॉक्रोच जनता पार्टी. तू ऐकलेस का त्याबद्दल? तुझं काय मत आहे आणि तरुणांना काय सांगशील तू, जे बेरोजगार बनतायत आणि त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी एक पार्टी उभी राहतीये आणि तिचा आवाज दाबला जातोय असंही बोललं जातं. या सगळ्यावर तुझं काय मत आहे? कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन, पण तरी पण मी आन्सर करेन. मला वाटतं की प्रत्येकाचा एक स्वतःचा आवाज आहे, आणि आत्ता आपल्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी कोणीतरी दुसऱ्याने उभं राहण्याची आपल्याला गरज नाही आहे. ज्याच्यावरती अन्याय होतो तो जरी स्वतःहून बोलला तरी सुद्धा त्याला सपोर्ट करणारी लोक आहेत. पण आपलं जे यूथ आहे, किंवा काही काही गोष्टी कशा चालतात हे आपल्याला काही माहीत नसतं, की त्याच्या मागे काय राजकारण आहे किंवा काय. सतसत विवेकबुद्धी वापरून आपल्याला जे योग्य वाटतंय ते करणं आणि ट्रेंड फॉलो न करणं हे खूप चांगलं आहे. मी ह्याच्याबद्दल हल्लीच ऐकलं, मला फार माहीत नव्हतं, मला नंतर कळलं की असं काहीतरी आहे. पण मी फार त्याच्यामध्ये घुसलेच नाही, कारण मला ते काही वाटत नाही. माझ्याकडे माझा आवाज आहे, मला जर काही वाटलं सिस्टमच्या विरोधात उभं राहायचं आहे, मी स्वतः उभी राहू शकते, माझ्याकडे माझा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे हे असं काहीतरी वेगळी मी पार्टीमध्ये जॉईन होते आणि मग मी करते. मी आजही सरकारला प्रश्न विचारू शकते, आणि मला वाटतं की मी हल्ली त्या पुण्याच्या केसमध्ये पण मी सरकारला अपफ्रंटली विचारलं होतं की हे काय आहे, म्हणजे आम्हाला कधी काहीतरी एक कायदा मिळणार.
त्याच्यामुळे आपली विवेकबुद्धी वापरून आपल्यासाठी आपणच उभं राहणं हे जास्त मला योग्य वाटतं. हे जरी असलं तरी बॉलिवूड सेलिब्रिटींनी बऱ्याच या पार्टीला समर्थन दिलंय किंवा पाठिंबा दिलाय. पण ज्यावेळेस एखादी पार्टी किंवा एखादा प्रश्न उचलला जातो, ही पार्टी म्हणजे खरं तर तरुणांचा आवाज आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा आहे, नीट परीक्षेचा आहे, त्यावर बोलणारा एक तरुण आहे, त्यानं ही पार्टी सुरू केली आहे. पण ज्यावेळेस इन्फ्लुएन्सर अशाबद्दल बोलतात त्यावेळेस लोकांना त्याचं महत्त्व पटतं, म्हणून ते बोलणं गरजेचं आहे असं वाटतं का? आणि मराठी सेलिब्रिटी कुठेतरी अशा विषयांवर बोलत नाहीत, मागे पडतात असं वाटतं का? आणि ते का? मराठी सेलिब्रिटीज बऱ्याच विषयांवरती मला वाटतं कधी कधी बोलत नाहीत आणि हिंदी बोलतात ते कधी कधी का बोलतात याचं हे पण आपल्याला कळत नाही. कारण काही गोष्टी मला जेव्हा कळतात ना तेव्हा मला असं वाटतं अच्छा याच्यामागे हे असं असं हे होतं, पण हे आपण लोकांना सांगूही शकत नाही आहोत कारण आपण पण एका सेम प्लॅटफॉर्मवरती आहोत. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बोलण्यासाठी आता हे तू म्हणतेस की ते एका व्यक्तीने चालू केलंय, मग ती एक व्यक्तीच का सगळ्या तरुणांबद्दल ठरवणार आहे? बाकीचे तरुण त्यांचे आवाज कुठे गेले? ते का नाही ठरवू शकत आहेत स्वतःबद्दल? तुम्हाला ती व्यक्तीच यावी लागली जेव्हा तुम्ही बोलणार आणि त्याच्यानंतर म्हणजे ते शेवटी पार्टीच झाली ना. जसे आता इतर पार्टीज आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक पार्टी आहे, दुसरी पक्ष आहे, तिसरा पक्ष, हा एक चौथा पक्ष झाला. तुम्ही पण परत एका पक्षाचे भाग झाला. उद्या जाऊन तुम्हाला वाटेल ते आता ते कॉक्रोच नाही, मग दुसरा कोणतरी वेगळा आणखी कीटक येईल. त्याला काही अर्थ आहे ना. तुमच्याकडे तुमचा आवाज आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कॉक्रोचची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या आवाजात बोला, तुमच्या आवाजात मतं मांडा, तुमच्या आवाजात तुमचा आता समजा कोकणात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी कोकणातल्या इन्फ्लुएन्सरना घेऊन मी बोलू शकते ना. कोकणातला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी कोणतरी बोलणार, जो आता इंडियात नाहीच आहे, जो बाहेर आहे त्याला मी सांगणार, मग कॉक्रोच जनता पार्टी बोलणार. आणि जो तिथे नेपाळमध्ये बसलाय तो मला सपोर्ट करणार, त्याच्या सपोर्टची मला काय गरज आहे? त्या नेपाळमधल्या सपोर्टने माझं काम होणारच नाही ना. कोकणातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोकणातल्याच लोकांचा मला सपोर्ट लागणार आणि कोकणातलीच लोक जेव्हा सरकारला प्रश्न विचारणार तेव्हा तो प्रॉब्लेम सोडवला जाणार. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी जे जिथे आहेत त्यांनी एक संघटना स्वतःचीच जरी उभी करून स्वतःच्या आवाजात बोललं ना तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. एवढं पॅन इंडिया जाण्याची गरज नाही आहे. कोकणात एखाद्या माणसाला त्रास झाला आणि मी काश्मीरपर्यंत पोचते तर त्याने मी काही मोठी बनणार नाही आहे. त्याच्यामुळे ते मला थोडं वेस्ट वाटतं. नेक्स्ट. अंकिता, तुला काय वाटतं, तुझं ऑनेस्ट ओपिनियन हवं आहे की क्रिएटरला कॉन्टेंट क्वालिटीपेक्षा लँग्वेज डिसाईड करते त्याचं सक्सेस? जसं की मराठीला कमी प्राधान्य दिलं जातं आणि हिंदीला जास्त प्राधान्य दिलं जातं, तर ही लोक जास्त सक्सेस होतात, असं यावर तुझं मत काय? नाही, हे प्रत्येकाला वाटतं की आता मला जर वाटतं की मला हिंदी ऑडियन्स हवा आहे तर मी त्या लँग्वेजकडे जाणार. आता मी ज्या शाळेत शिकले तिथे मी मराठी शिकले, हिंदी शिकले, इंग्लिश शिकले, सगळ्या भाषा शिकले. मी कुठच्याही भाषेत व्हिडिओज करू शकते, पण मला ठरवायचं की मला काय करायचं आहे. आत्ता मी जेव्हा सुरुवातीला मला मालवणी बोलता येते, मी मालवणी भाषेतही व्हिडिओ करते, मी मराठीतही करते, मी हिंदीमध्येही करते. जिथे मला गरज वाटते की समोरच्याची गरज इंग्लिश आहे तिथे मी इंग्लिशमध्ये सुद्धा करते. सो हे आपल्याला ठरवायचं आहे. पण वाईड ऑडियन्स बघितलंस तर सगळ्यात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा भारतामध्ये ही हिंदीच आहे आणि त्याच्यामुळे काही जण पॅन इंडिया जाण्याच्या नादात हिंदीकडे वळतात आणि काही जण रिजनल ह्याच्यामध्येच राहतात. पण आता मी ज्या ह्याच्यात आहे म्हणजे मला जास्त करून रिजनलमध्येच बघतात सगळेजण की अरे कोकण म्हणजे कोकणातली ही आहे किंवा ह्या आहे. पण जेव्हा ब्रँड्सनं कोकणात पोचायचं असतं तेव्हा ते माझ्याकडे येतात. त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी जाऊन गर्दीचा भाग होण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी राहून आपणच तिथले काहीतरी चांगलं हे हेड बनून राहिलो तरी चांगलं वाटतं ना. त्याच्यामुळे ते डिपेंड करतं की कोणाला काय करायचंय. मला सुद्धा वाटतं की मला हिंदी ऑडियन्स पाहिजे, पण त्याच्यासाठी मी मराठी पूर्ण सोडून देणार आणि मी हिंदीकडे जाणार असं मी नाही करणार. त्याच्यामुळे मी त्या सगळ्याचा बॅलन्स ठेवून आहे. म्हणून मी बोलते ना माझ्या प्रोफाईलवरती सगळं मिक्सचर आहे की सगळ्या लँग्वेजमध्ये सगळ्या, कोणी मला हेच बोलूच शकत नाही की तू हेच करत होतीस मग आता काय शिफ्ट केलंस. मी सगळं करते. थँक्यू. नक्कीच अंकिता, खूप इन्स्पायरिंग आहेस तुझी जर्नी. आणि व्हायरल होऊ दे मध्ये हेच आम्हाला दाखवायचं असतं की स्क्रॅच टू सक्सेस एकंदरीत कशी प्रोसेस असते. BTS त्याच्यामागे किती ट्रोलिंग असतं, त्याच्यामागे किती मेहनत असते आणि मग तुम्ही एखाद्या लेवलपर्यंत जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नावं ठेवणारेही बरेच आहेत आणि तुमचं कौतुक करणारेही बरेच आहेत. आता तुझं कौतुकही होतंय, पण त्याच्या आधी तू ट्रोलिंगचा बराच सामना केलेला आहेसच. तुझ्या नव्या जर्नीची देखील आता सुरुवात होणार आहे, कारण तू आता लिरिक्स रायटर म्हणूनही आमच्या समोर येतेस. त्याच्यातले काही गोष्टी आम्ही ऐकल्या पण आहेत आणि काही गोष्टी आम्ही बघितल्यात, वाचलेल्या आहेत. सो त्याचा आता पुढचं काम करायलाही तू कदाचित जाणार आहेस. आता तिकडेच. येस, त्या सगळ्यासाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि Thank you, नवीन thank you प्रोजेक्ट्स so much. येतील तेव्हा आम्हाला नक्की सांगत जा. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. Thank you. थँक्यू.